आनंद होतोय इथं आल्यानंतर सगळ्यांशी बोलताना. अनेक दिवसांपासून MGM मध्ये अशा पद्धतीने एक संवाद साधावा असा विचार होता. रेखा शेळके मॅडमशी पण बोलणं होत होतं आणि आज योग आला. मला मी मगाशी मॅमला पण म्हटलो की मला ह्या विद्यापीठाबद्दल आणि इथल्या ह्या डिपार्टमेंटबद्दल कायम अप्रूप वाटत आलेलं आहे. कारण जर्नलिझमकडे ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस जर्नलिझममध्ये तुम्ही किती प्रयोगशील असता याला खूप महत्त्व आहे. आणि दुसरं, आमच्यासाठी म्हणून ज्यावेळेस आम्ही न्यूजरूम लीडर म्हणून काम करतो त्यावेळेस न्यूजरूमची डायव्हर्सिटी कशी असेल याला खूप महत्त्व आहे. आणि ती डायव्हर्सिटी तयार करण्यासाठी मला वाटतं महाराष्ट्राच्या न्यूजरूम्समध्ये MGMचा खूप महत्त्वाचा वाटा राहिला. कारण आपल्याकडे मी स्वतः पुण्यामध्ये रानडे इन्स्टिट्यूटमध्ये शिकलो, पण पुणे किंवा मुंबईमधल्या ज्या जर्नलिझम डिपार्टमेंट आहेत इथं एवढी डायव्हर्सिटी पाहायला मिळत नाही जी तुम्हाला MGM मध्ये या ठिकाणी जे पुण्या मुंबईच्या बाहेर आहे. तुम्ही कितीही औरंगाबाद संभाजीनगर मोठं आहे असं समजलं तरी काही बाबतीमध्ये आपण मुंबई पुण्यापेक्षा खूप मागे असतो. आणि मग त्याच वेळेस हे चॅलेंजिंग असतं की आपण इथंही त्या पद्धतीचं क्वालिटी एज्युकेशन कसं देऊ शकतो, त्या पद्धतीच्या संधी कशा निर्माण होतील त्यासाठी कसं करू शकतो. आणि म्हणून मला महत्त्व वाटतं की MGM हे जर का आपण पुण्या मुंबईच्या बाहेरचे विद्यापीठ पाहिले तर त्याच्या बाहेर जर जर्नलिझम डिपार्टमेंट कुठलं सर्वात प्रयोगशील असेल, वेगवेगळ्या क्षेत्रात जिथं मुलं जाऊन काम करतायत आणि ते अत्यंत क्लिअर कट जर्नलिस्टिक स्टँड घेऊन काम करतायत अशी जी मुलं दिसत आहेत ती MGMच्या जर्नलिझम डिपार्टमेंटमधून येत आहेत. म्हणून मला याचं महत्त्व वाटतं आणि म्हणून मला इथं बोलताना आनंद होत आहे. मी जी माझी मांडणी करणार आहे आज तुमच्याशी बोलताना ही दोन वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असेल. म्हणजे एकतर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्हाला सगळ्यांना जर्नलिझममध्ये करिअर करण्याची इच्छा आहे आणि एक चांगले जर्नलिस्ट म्हणून तुम्ही कसं काम करू शकाल यासाठी तुमचा प्रयत्न असतो. तर त्यासाठी काय साधारणतः स्किल्स काय आहेत, सध्या कुठले ट्रेंड सुरू आहेत, कुठल्या गोष्टी सध्या घडत आहेत, AI मुळे काय होणार आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत ज्या काही प्रमाणात आपण त्याला तांत्रिक बाबी म्हणू. आणि दुसरा मुद्दा असेल की खऱ्या अर्थाने जर्नलिझम म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे जे भविष्यात तुमच्याकडून अपेक्षित आहे आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने तुम्ही जर्नलिझम करता असं तुम्ही स्वतःला समजू शकाल. हा माझा दुसरा भाग असेल माझ्या बोलण्याचा. एक तर पहिलं तर हे आहे की डिजिटल जर्नलिझमचं महत्त्व हे वाढत चाललं हे आपण सातत्यानं सगळेजण ऐकत आलेलं. तुम्हालाही आता जेव्हापासून तुम्ही जर्नलिझम शिकण्यासाठी आला असेल त्यावेळेस पासून तुम्हाला हेच ऐकायला मिळत असेल की डिजिटल इज द फ्युचर. हे सगळं तुम्ही पाहत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ज्या पद्धतीने जगामध्ये बदल होत आहेत, ज्या पद्धतीने मीडियाच्या सगळ्या लँडस्केपमध्ये बदल होत आहेत त्यात डिजिटलचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. जे पूर्वी आपण पाहिलं की एक साधारण 5 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती ती झपाट्याने आता बदललेली आहे. खास करून कोविडच्या काळामध्ये डिजिटलचं महत्त्व खूप वाढलेलं आहे. डिजिटल म्हणजे काय तर जे तुम्हाला साधारणतः ऑनलाईन पाहायला मिळेल त्या गोष्टी, म्हणजे जे प्रिंट नाहीये, जे इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन चॅनल्स नाहीये ते डिजिटल असं आपण मानतो. आणि म्हणून डिजिटलमध्ये आता सध्या एकतर तुम्हाला एक्सपान्शनला पण वाव मिळतो, जे सगळे वेगवेगळ्या मीडिया हाऊसेस ज्या पद्धतीने सध्या प्रयत्न करतायत त्या आहेत. त्याच्यानंतर डिजिटलमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतंत्र प्रयोग पण डिजिटलमध्ये करू शकता. मला एक डिजिटलचं महत्त्व वाटतं ते हे की डिजिटलनी एक स्पेस तयार केलेली आहे जी आहे डेमोक्रेटायझेशन ऑफ मीडिया. म्हणजे माध्यमांचं लोकशाहीकरण जे आहे ते डिजिटलमुळे करणे शक्य आहे. जर तुम्ही आज या घडीला स्वतंत्र पत्रकार म्हणून काम करण्याचा विचार करत असाल आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की मला एक स्वतःचा पेपर काढायचा आहे तर तो पेपर काढणं हे अवघड आहे आणि तो चालवणं ते त्याहूनही अवघड आहे. तुम्ही स्वतःचं न्यूज चॅनल जर काढायचा विचार केला तर ते जवळपास अशक्यप्राय आहे. कारण त्यासाठी आता पूर्वीपेक्षाही जास्त अटी अवघड झालेल्या आहेत आणि परिस्थिती आणखी अवघड आहे. आणि ते चालवणं तर न्यूज चॅनल आणखी मोठं काम की जे तुम्हाला कुठल्याही आपल्या स्वतंत्र व्यक्तीला चालवणं तुलनेनं खूपच अवघड आहे. मग तुम्ही काय करू शकता तर आम्ही सगळेजण डिजिटल प्लॅटफॉर्म स्वतंत्रपणे चालू शकतात. आणि आपण पाहतोय की भारतामध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा काही प्रमाणात डिजिटल जर्नलिझमचे वेगवेगळे प्रयोग आपल्याला होताना दिसतात. कारण ते शक्य आहे, ते पॉसिबल आहे की तुम्हाला स्वतंत्र पत्रकारिता करायची आहे म्हणून तुम्ही ते करू शकता. जर्नलिझम किंवा मीडियामधली सध्याची भारताची परिस्थिती चिंताजनक आहे हे तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल आणि ती खरोखरच आहे. म्हणजे त्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाहीये, ती चॅलेंजिंग आहे.
आपल्या समोर अनेक प्रश्न आहेत की जे या पद्धतीच्या सध्याच्या माध्यमाच्या परिस्थितीमुळे आपल्याला असं वाटतंय की हे कुठं जाणार आहे आणि कुठं नेणार आहे. आणि म्हणून आपण पाहतो की खास करून ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक मीडिया जो टीव्ही चॅनल ज्याचा सगळ्यात जास्त प्रभाव आहे तिथून ज्या पद्धतीनं जर्नलिझम व्हायला पाहिजे ते त्या पद्धतीने होताना दिसत नाही, दुर्दैवानं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मग पर्यायी जर्नलिझम जे करू इच्छितात ते सगळे डिजिटलकडे वळताना दिसतात. त्यामुळे डिजिटलमध्ये त्या पद्धतीने एक स्कोप आहे की तुम्ही डिजिटलमध्ये जर्नलिझम स्वतंत्रपणे करू शकता, ज्याला आपण खऱ्या अर्थाने पत्रकारिता म्हणू शकतो. प्रिंटमध्ये आत्ता प्रिंटचा विषय असा आहे की तुम्ही पेपर जरी काढायचं म्हटलं, जसं मी म्हटलं तसं तो अवघडही आहे आणि पेपर वाचण्याकडचा लोकांचा कल कमी होत चाललेला आहे, त्याचा प्रभाव पण कमी होतो. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती डिजिटलला स्कोप आहे एक. म्हणजे दुसरी गोष्ट की ज्या पद्धतीने मी सांगितलं की मीडिया हाऊसेस ज्या पद्धतीने एक्सपान्शन करतायत डिजिटलमध्ये, तर तिथे सगळ्यात जास्त संधी आहे. आज जर तुम्ही जॉब्सच्या संधी बघितल्या मीडियामध्ये, तर त्या इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणजे टेलिव्हिजन चॅनल्सपेक्षा आणि प्रिंटपेक्षा सर्वाधिक संधी ज्या आहेत त्या डिजिटलमध्ये आहेत. हे झाले डिजिटलला सध्या असलेला स्कोप. आता यासाठी म्हणून तुमच्याकडे काय स्किल्स असले पाहिजे की जे डिजिटलमध्ये तुम्हाला शिकणं अपेक्षित आहे, की जे इतर माध्यमांच्या पेक्षा वेगळे आहे. एक म्हणजे डिजिटलसाठी तुमचं सगळ्यांचा एक अप्रोच जो आहे तो सोशल लिसनिंगचा असला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे कान आणि तुमचे डोळे हे सातत्याने उघडे असले पाहिजेत, की जे तुम्ही तुमच्या सोशल लिसनिंगमध्ये मी ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस नॉट ओन्ली सोशल मीडिया, तुमचं एकूणच सोशल लिसनिंग जे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या बाबत तुमचं सजग असलं पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला काय घडतायत, कुठला विषय मोठा आहे, कुठल्या लोकांच्या जगण्या मारण्याशी संबंधित मोठा विषय आहे जो आपल्या माध्यमातून यायला हवा, हे सगळ्यात महत्त्वाचं डिजिटलसाठीचं महत्त्वाचं आहे. दुसरं की डिजिटलमध्ये सगळ्यात ट्रेंडिंग विषयांना महत्त्व असतं की जे त्यावेळेस आवश्यक असतात, चर्चेत असतात, आणि त्यासाठी तुमचे सगळ्यांचे कान आणि डोळे हे उघडे असणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं सोशल लिसनिंग हे स्ट्रॉंग असलं पाहिजे डिजिटलसाठी. दुसरं असं आहे की डिजिटलमध्ये तुम्हाला इथल्या जे तंत्रज्ञान आहे त्याची अल्गोरिदम आणि तंत्रज्ञान ह्या दोन्हीची नीटनेटकी माहिती असली पाहिजे. कारण डिजिटल ज्या काही तुम्ही गोष्टी करतात त्या पोहोचवण्यासाठी तुम्हाला अवलंबून राहावं लागतं अल्गोरिदम्सवरती. तुम्ही थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्सवरती अवलंबून असतात. जसं की आम्ही जर BBC मराठीला एक व्हिडिओ तयार करतो, तर तो व्हिडिओ यूट्यूबवरती जाणार, तो फेसबुकवरती जाणार आहे, तर त्यावेळेस त्यांचा अल्गोरिदम काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही जर एखादी टेक्स्टमध्ये बातमी करतो तर ती बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला गुगल हे उपयुक्त ठरतं. मग गुगलचे नवीन ट्रेंड्स काय आहेत, गुगलवरती तुमची बातमी जास्त दिसण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे, यासाठी तुम्हाला या डिजिटलसाठीचे जे अल्गोरिदम्स आहेत ह्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्म्सचे हे माहिती असणं गरजेचं आहे. यूट्यूबवरती तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बनवता त्यावेळेस फक्त त्याचा विषय चांगला असून चालत नाही, किंवा तुम्ही चांगला टॉपिक निवडला आणि तो खरंच तुम्हाला वाटतं की खूप महत्त्वाचा आहे म्हणूनच तो व्हिडिओ चालेल असं नाही. त्याची काही इतर बारकावे असतात, त्यासाठी तुम्हाला त्या व्हिडिओवरती काम करावं लागतं. हे ज्या तांत्रिक बाबी आहेत ज्या या प्लॅटफॉर्मवरती चालण्यासाठी आहेत त्या तुम्हाला नीटपणे समजून घ्याव्या लागतात. मी नेहमी म्हणतो की तुम्हाला जर चांगलं जर्नलिझम आजच्या काळात करायचं असेल तर तुम्ही टेक्निकली खूप साऊंड असणं गरजेचं आहे. मी दुसऱ्या मुद्द्यावर येणारच आहे की फक्त टेक्निकली असून पुरत नाही, तुम्ही चांगले जर्नलिस्ट होऊ शकत नाही. पण हा पहिला मुद्दा आहे की तुम्हाला जर का चांगले जर्नलिस्ट व्हायचं असेल तर टेक्निकली तुम्ही साऊंड होणं गरजेचं आहे. आणि हे सगळे बारकावे जे आहेत जे ह्या थर्ड पार्टी प्लॅटफॉर्मसाठी माहिती असणं गरजेचं आहे ते तुम्ही नीटपणे समजावून घेतले पाहिजे. तिसरा मुद्दा आहे की तुम्ही ज्यावेळेस डिजिटलमध्ये काम करायला जातात त्यावेळेस डिजिटलची लिहिण्याची एक वेगळी पद्धत, जी साधारणतः प्रिंटसाठीची बातमी ज्या पद्धतीने लिहिली जाते त्या पद्धतीने डिजिटलची बातमी लिहिली जात नाही, ती वेगळ्या पद्धतीने लिहिली जाते. ती जास्त एंगेजिंग असावी लागते, ती थोडीशी कन्व्हर्सेशनल असावी लागते, त्याच्या हेडलाईनवरती वेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं. ज्या पद्धतीने आपण न्यूजपेपर्समध्ये बातम्या लिहित आलेला आहोत त्या पद्धतीने बातम्या डिजिटलमध्ये लिहून चालत नाही. त्याची जी शैली असेल ती, कारण डिजिटलमधला वाचक जो आहे तुमचं हा मोस्टली यूथ वाचक असतो, तर त्यासाठी तुमची भाषा ही जास्त सोपी, सुटसुटीत, कन्व्हर्सेशनल, ज्या संवाद साधणारी अशा पद्धतीने असावी जेणेकरून ते वाचणाऱ्याला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट वाटू शकतो. म्हणून तुमची जी भाषा आहे डिजिटलसाठीची ती या पद्धतीची असायला.
दुसरं, डिजिटलमध्ये काही बाकीच्या गोष्टी आहेत, तुम्ही बातमी करत असताना त्या गोष्टीसाठी तुम्हाला ती व्हिज्युअलाइज करायला लागते की ती मोबाईलवरती वाचत असताना ती कशा पद्धतीने दिसेल. तर त्यासाठी जर फॉर्मॅटिंग जे आहे की तुम्ही फोटो चांगला वापरणं आहे, त्यासाठी ती बातमी करत असताना त्यामध्ये मुद्दे कसे दिलेले आहेत, या सगळ्या गोष्टी या डिजिटल रायटिंगमध्ये आणि फॉर्मॅटिंगमध्ये महत्त्वाच्या आहेत. डिजिटलसाठी ज्यावेळेस व्हिडिओ करतात, जो एक महत्त्वाचा भाग आहे डिजिटल मीडियामध्ये, तो आहे की व्हिडिओ करत असताना तुम्हाला त्या व्हिडिओचं जे स्क्रिप्ट आहे ते अत्यंत पॉवरफुल पद्धतीने लिहिता आलं पाहिजे आणि ते डायरेक्ट त्या पाहणाऱ्या व्यक्तीशी कम्युनिकेट करणारं असलं पाहिजे. म्हणजे मी काहीतरी भाषण देतोय आणि तुम्ही फक्त ते ऐकायचं, असं ज्यावेळेस एखादा व्हिडिओ आपण करतो त्यावेळेस तो व्हिडिओ पाहणाऱ्याला बोरिंग वाटतो किंवा त्याला तो आवडत नाही. त्याऐवजी मी जर तुमच्याशी गप्पा मारल्यासारखं बोललो त्या व्हिडिओतून, तर तो व्हिडिओ पाहण्याची आणि एंगेज होण्याची शक्यता जास्त वाढते. त्यामुळे हे कधी होईल, ज्यावेळेस तुम्ही जो व्हिडिओ करताय त्या व्हिडिओसाठी जे स्क्रिप्ट आहे ते तुम्ही त्या पद्धतीने लिहिलं की जिथं तुम्ही एंगेज करताय त्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला, त्याच्याशी बोलताय, त्याच्याशी कन्व्हर्सेशन करताय असं ज्यावेळेस त्याला वाटेल, त्यासाठी तुम्हाला स्क्रिप्ट जे आहे ते तुमच्या बोलीभाषेत लिहिता आलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा आहे. त्यानंतर व्हिडिओ करत असताना जे बारकावे, म्हणजे आता मी स्किल्सकडे येतो, तुम्हाला ज्या गोष्टी व्हिडिओ स्किल्ससाठी महत्त्वाच्या आहेत, तर एक बेसिक गोष्टी आहेत व्हिडिओ शूट करण्यासाठी. कुठला पण ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ 3 गोष्टी लागतात व्हिडिओमध्ये. व्हिडिओची फ्रेम व्यवस्थित लागलेली असली पाहिजे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस मोबाईलवरती शूट कराल किंवा कॅमेऱ्यावर शूट कराल त्यावेळेस ती फ्रेम हलणारी नको, त्या फ्रेममध्ये ती प्रॉपर व्यक्ती आली पाहिजे. दुसरं की त्या व्हिडिओसाठीचा जो ऑडिओ आहे, ज्याचा तुम्ही जो ऑडिओ रेकॉर्ड करणार आहात, त्यासाठी तुम्ही मायक्रोफोन काय तुम्हाला जे शक्य असेल तुमच्या पद्धतीने ते वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून तो ऑडिओ थेट व्यवस्थित रेकॉर्ड होऊ शकेल. आणि तिसरं म्हणजे कुठल्याही व्हिडिओसाठी गरजेची गोष्ट असते ती म्हणजे लाईट तुमच्या चेहऱ्यावरती त्या व्यक्तीच्या किंवा त्या ऑब्जेक्टवरती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची फ्रेम जी आहे ती अत्यंत डार्क होऊ नये. ह्या 3 गोष्टी आहेत ज्या चांगल्या व्हिडिओसाठी गरजेच्या आहेत. तर हे सगळे टेक्निकल गोष्टी ज्या आहेत मी जे सांगितलेल्या डिजिटलच्या, ह्या त्यासाठी आहेत तर तुम्हाला तुमचे तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या मजबूत करायच्या आहेत. तर ह्या झाला पहिला टप्पा. पण जो महत्त्वाचा टप्पा आहे, जो सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे आणि जो मला सगळ्यात जास्त महत्त्वाचा वाटतो, की आणि ह्या तांत्रिक बाबी तुम्हाला शिकवल्या जात असतील, तुमच्या त्या सिलेबसमध्ये असतील किंवा इतर वेळी इतर लोकही तुम्हाला येऊन सांगत असतील. मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की हे घेऊन तुम्ही करणार काय, हे सगळं शिकून तुम्ही काय करणार आहात हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे शिकून तुम्ही काय पद्धतीचं जर्नलिझम करणार आहात यावर आता मी तुम्हाला सांगणार. पहिली तर गोष्ट अशी आहे की जर्नलिझममध्ये ज्यावेळेस न्यूजची व्याख्या म्हणून पाहतो ती अशी आहे की न्यूज इज समथिंग दॅट समवन समवेअर इज ट्राइंग टू सप्रेस, एव्हरीथिंग एल्स इज ॲडव्हर्टिजमेंट. लॉर्ड नॉर्थब्रुक नावाचे एक इंग्लंडमध्ये पब्लिशर होऊन गेले 100-150 वर्षांपूर्वी, त्यांनी ही व्याख्या सांगितली. याचा अर्थ असा आहे की बातमी काय आहे तर जी कोणीतरी कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतंय ती बातमी आहे, बाकी सगळी जाहिरात आहे. मी इथे येऊन तुम्हाला काहीतरी हे सगळं सांगितलं आणि तुम्ही जाऊन उद्या रिपोर्टिंग केलं, ती बातमी नाही होत. मी काही सांगितलं नाही ज्यावर मी बोलणं अपेक्षित होतं. मी इथे येऊन तुम्हाला हे सगळं सांगितलं की किती छान सगळं करायला पाहिजे वगैरे, आणि मी हे बोललो नाही की माध्यमं आज त्यांची जी जबाबदारी ती नीटपणे पार पाडत नाही. तर हा प्रश्न हा तुमच्या बातमीमध्ये आला पाहिजे की अभिजित कांबळे यांनी या प्रश्नावरती बोलणं टाळलं. याला म्हणतात जर्नलिझम. तुम्ही जे पत्रकार परिषदा आम्ही सगळ्या कव्हर करतो त्या पत्रकार परिषदेमध्ये जाऊन जे काही सगळं ते जसंच्या तसं बोललेलं छापता, हे ॲडव्हर्टिजमेंट आहे, ही जाहिरात आहे. जर्नलिझम ते आहे की त्यांना तिथं वेगळा प्रश्न विचारून त्याची जी उत्तर तुम्ही घेताय, ज्या पत्रकार परिषदेला तुम्ही गेलेले आहात त्याला म्हणतात जर्नलिझम. आणि ते खऱ्या अर्थाने प्रश्न विचारणं आणि त्या प्रश्नाची उत्तरं घेणं, आणि नाही उत्तरं मिळाली तर प्रश्न उपस्थित करणं तुमच्या बातमीमधून, त्याला म्हणतात जर्नलिझम. जे काही तुम्हाला दिसतं, जे सगळ्यांना माहिती आहे ते सांगण्यामध्ये खूप मोठी काही कामगिरी नाही. जे दिसत नाही, जे आपल्या नजरेच्या पलीकडे आहे ते सगळं शोधून काढणं हे जर्नलिझम आहे. ही पहिली गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस जर्नलिझम करण्यासाठी पुढे याल, त्या ज्या तुमचा कोर्स संपून,
त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला जर खऱ्या अर्थाने जर्नलिझम करायचं असेल तर ते फक्त PR टाईप मधलं जर्नलिझम होता कामा नये. हे का याचं दुसरं कारण सांगतो की सध्याच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण अत्यंत कठीण परिस्थितीत आहोत जर्नलिझमच्या आव्हानांमुळे, त्यावेळेस आणखी उत्तम आणि प्रभावी जर्नलिझम करणं गरजेचं आहे. ते तुमचं आणि माझं कर्तव्य आहे की आपण या पद्धतीने जर्नलिझम केलं पाहिजे. तुम्हाला जर का असं करायचं नसेल की ज्या पद्धतीने जर्नलिझम अपेक्षित आहे तर तुम्ही या क्षेत्राकडे येऊ नका, कारण यापेक्षा अनेक इतर क्षेत्र आहेत की जिथे इथल्यापेक्षा खूप चांगला कम्फर्ट. तुम्ही जर PR मध्येच गेले तर तुम्हाला 5 दिवसांचा आठवडा 8 तासाची ड्युटी इथल्यापेक्षा चांगला पगार मिळतो. जर्नलिझम मध्ये आल्यानंतर यातलं काहीच मिळत नाही. त्यामुळे जर्नलिझम मध्ये पॅशन असणं गरजेचं आहे आणि ते पॅशन म्हणजे हे पॅशन की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठीचं पॅशन असलं पाहिजे, प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठीचं पॅशन तुमच्याकडे असलं पाहिजे, तर ते खऱ्या अर्थाने तुम्ही चांगल्या अर्थाने जर्नलिझम करू शकता. हे पॅशन जर तुमच्याकडे नसेल तर ते क्रिएट सुद्धा करता येऊ शकतं. कसं होतं क्रिएट? तुम्ही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले मंडळी आहात. तुमच्या प्रत्येकाला तुमच्या सगळ्या समूहाचे प्रश्न तुम्हाला माहिती आहेत. तुम्ही महिला आहात तर महिलांचे प्रश्न माहिती आहेत. तुम्ही अल्पसंख्याक असाल अल्पसंख्याकांचे प्रश्न. तुम्ही शेतकरी कुटुंबात असाल तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न माहिती आहेत. वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न तुम्हाला माहिती असतात तुमच्या स्वतः ज्या समूहातून येत आहे आणि त्याही पलीकडे जो तुमच्या आजूबाजूला असणारा समूह आहे. ह्या प्रश्नांच्या बद्दल तुम्ही विचारही करत असता की यार हे काय आहे. तुम्हाला वाईट वाटतं ज्यावेळेस एखादी गरोदर महिला ज्यावेळेस तिला लवकर वेळेत ऍडमिट करून न घेतल्यामुळे ती मरते. तुम्हाला वाईट वाटतं. तुमच्या संवेदना त्यावेळेस जागा असतात आणि तुम्हाला वाईट वाटतं. पण मग हे करण्यासाठीचं, हे बदलण्यासाठीची ताकद आहे ती तुमच्याकडे जर्नलिस्ट म्हणून असू शकते. ती तुम्ही करू शकता. आणि म्हणून जर्नलिझम मध्ये पॅशन या पद्धतीने तुम्ही शोधू शकता की ज्या गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडतात, ज्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होता, ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला असं वाटतं की हे चित्र बदलायला हवं, ते बदलण्याची ताकद जी आहे ती जर्नलिझम मध्ये आहे. आणि म्हणून ही ताकद खूप मोठी आहे. ही ताकद तुम्ही स्वतः ओळखली पाहिजे की आपण नेमकं काय करू शकतो. आणि मग ही पॅशन असेल तर मग तुम्हाला 12 तासाची ड्युटी असेल, 6 दिवसांचा आठवडा असेल आणि तुलनेने PR पेक्षा कमी पगार असेल तरी तुम्हाला त्याचं काही वाटणार नाही. कारण तुमचा आनंद, तुमचं समाधान, तुम्ही ज्या स्टोरीज करताय त्या स्टोरीजमधून 4 लोकांच्या आयुष्यावरती तुम्ही जर काही प्रभाव पाडू शकत असाल तर तो खूप मोठा असतो. म्हणून मी म्हटलो की एकतर पॅशन असणं गरजेचं आहे. नसेल तर ते तुम्ही क्रिएट करू शकता. ते क्रिएट करण्यासाठी तुम्ही या पद्धतीने विचार करू शकता की मला ज्या गोष्टींबद्दल आस्था वाटते त्या गोष्टीबद्दल काही करण्याची ताकद मला जर्नलिझम देऊ शकते. म्हणून पॅशन जे आहे ते असणं किंवा क्रिएट करणे या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की या सगळ्या जर्नलिझमच्या यामध्ये आपण जर पाहिलं की परिस्थिती जी आहे ती जशी काळजीची आहे तसंच यामध्ये हातावर हात ठेवून चालणार नाहीये. आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही आता ॲज अ विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस तुमची तयारी नीटनेटकेपणाने केली तरच तुम्ही चांगलं जर्नलिझम करू शकता. जसं मी मागाशी म्हटलं की पॅशन हा एक भाग आहे. तर पॅशन फक्त पुरेसं नाही. तुम्हाला त्यासाठी तुमची बेसिक तयारी, जो अभ्यास आहे तो असणं गरजेचं आहे. एखादा विषय जो तुम्हाला वाटतो की भविष्यात मला याच विषयावरती जर्नलिझम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायचं, तर त्या विषयाची नीटनेटकी माहिती ग्राउंडवरून असणं आणि घेणं हे गरजेचं आहे. जर ती नसेल तर तुम्ही जे काही कराल रिपोर्ट्स ते अत्यंत वरवरचे आणि सुपरफिशियल पद्धतीचे होऊ शकतात आणि मग त्याचा अपेक्षित असा परिणाम होईल. त्यामुळे जे काही तुम्हाला करायचं असेल त्यासाठीची जी तयारी आहे, त्याच्यासाठीचा जो होमवर्क आहे, तर तो करण्यासाठीची संधी तुमच्याकडे आत्तापासूनच. आणि ती तुम्ही आत्ता जर का तयारी केली तर नक्कीच त्याचा पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर्नलिझमसाठी चांगला अभ्यासू जर्नलिस्ट म्हणून काम करण्यासाठी फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुमचं वाचन खूप चांगलं असलं पाहिजे, चौफेर असलं पाहिजे. किमान रोजचे 2 ते 3 न्यूजपेपर्स आयदर डिजिटल फॉर्मॅटमध्ये किंवा प्रिंट फॉर्मॅटमध्ये तुम्ही वाचायलाच हवेत असं मला वाटतं. हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही मॅगझिन्स ज्या आहेत, फ्रंटलाईन असेल, इतर जी मॅगझिन्स आहेत, यासारखे मॅगझिन्स आवर्जून वाचायला हवे. डिजिटल मीडियामध्ये तुम्ही BBC तर असेलच, पण BBC शिवाय वायर सारखा प्लॅटफॉर्म आहे, अल जझीरा सारखा प्लॅटफॉर्म आहे.
यासारखे प्लॅटफॉर्म जे आहेत, इंडियन एक्सप्रेस, द हिंदू यासारखे प्लॅटफॉर्म जे आहेत हे नियमितपणे वाचले पाहिजेत, जेणेकरून तुम्ही अपडेट राहा. चौथी गोष्ट की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पाहायला पाहिजे. डॉक्युमेंटरीज तुम्ही आवर्जून पाहायला पाहिजेत, ज्या नेटफ्लिक्सवरती असतील, अमेझॉन प्राईमवरती असतील, त्या पाहायला पाहिजेत, जे तुमच्या जिव्हाळ्याचे विषय असतील, जे जवळचे विषय असतील. खूप चांगले उत्तम सिनेमे आवर्जून पाहिले पाहिजे की जे तुमच्या विषयाला, तुम्हाला जर्नलिझम करताना पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरू शकतील आणि मार्गदर्शक ठरू शकतील. जे वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल असलेले जे सिनेमा आहेत ते तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत. तर तुमच्या जाणीवा नीटपणे समृद्ध होतील आणि तुमचं फाउंडेशन जे आहे, जे आत्ता तुम्ही पुढच्या काळामध्ये जर्नलिस्ट म्हणून येत असताना जे तुम्हाला काम येईल, ते फाउंडेशन तुमचं मजबूत होईल. तुम्ही कच्च्या पायावरती जर उभे राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जर्नलिझम करू शकणार नाही. म्हणून ही सगळी तयारी करण्यासाठी तो वेळ जो आहे तो तुमच्याकडे आहे, तर तो वेळ आत्ता सत्कारणी लावा की जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने जर्नलिस्ट होऊ शकता. आपल्याकडे जर्नलिझम मध्ये येत असताना दिसणं या गोष्टीला खूप महत्व आहे. तुमच्यापैकी 70% लोकांना अँकर व्हायचं असेल तर हे जे आहे हे ग्लॅमरचं आकर्षण, मी त्याला खूप म्हणजे वाईट म्हणत नाही किंवा ते चुकीचं आहे अशाही पद्धतीचं नाही. ते असणं साहजिक आहे आणि असायला हवं, दिसणंही महत्वाचं आहे. पण त्याच्या अगोदर ते दिसणं जे आहे ना तुमचं, त्या दिसण्यासाठी तुमची बेसिक जी जर्नलिझमची तयारी आहे ना ती नीटनेटकी झाली पाहिजे, तरच तुम्ही चांगले अँकर होऊ शकता. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही न्यूज चॅनल पाहत असताना एखाद्या चॅनलवरती एखादे अँकर जर काही बोलत असेल तर त्यावेळेस तुम्हाला जाणवतं की ही बातमी त्या व्यक्तीलाच कळालेली नाही आणि मग हे तुम्हाला नाही तर लाखो प्रेक्षकांना ते जाणवत असतं की ह्या व्यक्तीलाच हा विषय माहित नाही आणि हा आपल्याला समजून सांगतोय, म्हणजे ही किती विचित्र आहे. तर त्यामुळे आणि मग बऱ्याचदा ऑन एअर त्या याची अवस्था पण बिकट होती अँकरची, कारण त्याला तो विषय नीटपणे हँडल करता येत नाही वगैरे, असे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात. तर त्यासाठी तुम्हाला जर अँकर व्हायचं असेल तर तुमचं बेसिक जे जर्नलिझमचं ते नक्की झालं, पक्क झालं पाहिजे. त्याचे फाउंडेशन जे करायचं आहे ना ते तुम्ही आत्तापासून केलं पाहिजे. तुम्हाला बोलता येतं, तुम्ही दिसताय चांगले, तुम्हाला तुमचा आवाज चांगला आहे, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी. पण जर्नलिझम साठी म्हणून अँकर काम करत असताना त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी लागतात. ही काही ग्लॅमर इंडस्ट्री नाहीये की इथे तुम्ही दिसताय चांगले म्हणूनच तुम्हाला स्कोप राहील. ही मीडिया इंडस्ट्री आहे, इथे तुमच्या नॉलेजला महत्व आहे. त्यामुळे ते असलं तरच तुमची ग्रोथ पक्की होऊ शकेल. तुम्हाला काही उदाहरणही दिसतील की जे तुम्हाला माहित आहेत की तुम्ही 10-15 वर्ष पाहताय आणि पण तुम्हाला माहिती आहे की दिसतंय की त्या व्यक्तीचं तितकं नॉलेज दिसत नाही, पण ते अपवाद आहे. तुम्हाला जर का पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमचा पाया जो आहे ज्ञानाचा, नॉलेजचा, तो पक्का करावा लागेल. आणि त्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत की तुमचं वाचन चांगलं असलं पाहिजे, तुमचं पाहणं चांगलं असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर तुम्ही पुढच्या काळामध्ये चांगलं करिअर करू शकता. तिसरा जो महत्वाचा विषय आहे की तुम्हाला जर्नलिझम मध्ये करत असताना तुम्ही काय टॉपिक वरती काम करणार आहात. तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की तुम्ही कुणाचा आवाज होणार आहात. ज्या आवाजाला सगळीकडे पोहोचवण्यासाठी सगळी व्यवस्था ही सतत राबत असते, त्यांचा आवाज तुम्ही होणार आहात की ज्याचा आवाज कुठंच पोहोचत नाहीये त्याचा आवाज तुम्ही होणार आहात. व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस तुम्हाला व्हायचंय की नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही जर्नलिस्ट असाल आणि तुम्हाला चांगलं जर्नलिस्ट व्हायचं असेल, यू शुड बी द व्हॉइस ऑफ द व्हॉइसलेस. कारण तेच तुमचं कर्तव्य आहे. ज्याचा आवाज सगळीकडे पोहोचतोय त्यासाठी अनेक गोष्टी त्यांना उपलब्ध आहेत, त्यासाठीचा आवाज तुम्ही होऊन परत तिथं आणखी तुम्ही ते पालखीचे भोई होण्याची गरज नाहीये. तुम्ही अशा व्यक्तीसाठी व्हॉइस व्हा ज्याचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही, सरकारपर्यंत पोहोचत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर्नलिझम हे इथल्या शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी म्हणून काय करतायत यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं. म्हणून तुमच्या जाणीवा त्या पद्धतीने विकसित झाल्या पाहिजे की असे कुठले समूह आहेत की ज्यांच्याबद्दल मी जास्त प्रमाणामध्ये रिपोर्टिंग करू शकतो, खोलवर जाऊन रिपोर्टिंग करू शकतो, त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो आणि मग ग्राउंडवर जाऊन त्यांची स्टोरी जी आहे ती त्या घटकापर्यंत, त्या व्यवस्थेपर्यंत पोहोचू शकतो की जे त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतो. मी याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत तर याच्यामध्ये शेतमजूर आहेत, शेतकरी आहेत, दलित आहेत, महिला आहेत, भटके विमुक्त आहेत, अल्पसंख्याक आहेत, अनेक वेगवेगळे घटक आहेत.
या घटकांच्या विषयी तुम्ही काय करता, ट्रान्सजेंडर्स आहेत, LGBT कम्युनिटी पूर्णच्या पूर्ण, त्यांची विषय तुम्ही काय करू शकता. मला असं वाटतं की या सगळ्या घटकांबद्दलची आपली बांधिलकी जी आहे ती प्राथमिक असायला हवी, सर्वोच्च असायला हवी. कारण हे घटक असे आहेत की ज्या या घटकांना व्हॉइस जो आहे त्यांचा तो वरपर्यंत पोहोचला जात नाही, ते व्हॉइसलेस घटक आहे. म्हणून तुमची आणि माझी ही जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण या घटकांना प्राथमिकता देऊन त्यांचे विषय आपल्या बातमीदारीमध्ये कसे आणू शकतो. आमचं स्वतःचा बीबीसीचा सातत्याने प्रयत्न आहे की आम्ही कशा पद्धतीने हे विषय करू शकतो. इथे श्रीकांत बंगाळे बसलेला आहे जो इथे संभाजीनगर आणि मराठवाडा पूर्ण कव्हर करतो बीबीसी मराठीसाठी. तो आमचा खास फक्त आणि फक्त रुरल रिपोर्टर या डेझिग्नेशनसाठी काम करणारा व्यक्ती, जे आमची कमिटमेंट, जे आम्ही बीबीसीची कमिटमेंट आहे की आम्ही याच पद्धतीने करणार की जिथं फक्त पुण्या मुंबईच्या बाहेर जे नागरी प्रश्न आहेत त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही या प्रश्नांनाही हात घालणार. आणि म्हणून आम्ही श्रीकांत बंगाळे हा इथे रुरल रिपोर्टर म्हणून काम करतो, जो मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही भाग करतो, सोबत पश्चिम महाराष्ट्रही कव्हर करतो. श्रीकांतने गेल्या वर्षभरात जवळपास 15 अशा बातम्या केलेल्या आहेत की ज्या इम्पॅक्टफुल ठरल्या, आणि त्या सगळ्या अशा आहेत की ज्या बातम्या इतर ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने दिसणार नाही. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, जे शिकण्यासारख्या आहेत. तुम्हाला जर का रुरल जर्नलिझम किंवा ग्रामीण भागातले विषय कसे करायचे हे पाहायचं असेल तर तुम्ही आवर्जून श्रीकांतचे रिपोर्ट्स पाहिले पाहिजे, की जे अत्यंत डिटेल आहे. आणि एवढंच नाही तर इथून तो पूर्ण देशभरातले विषय पण कव्हर करतो. मध्यंतरी केंद्र सरकारकडून सांगितलं गेलं की शेतीतला जो इनपुट कॉस्ट आहे शेतीची ती कमी झालेली आहे शेतकऱ्यांसाठी, म्हणजे उत्पादनासाठी लागणारा खर्च. आणि हे कसं खोटं आहे हे त्यांनी फॅक्ट चेक करून इथं बसून दाखवून दिलं मराठवाड्यातून, जी बातमी आमच्याकडे देशभरासाठी झाली. तर मला असं वाटतं की हे सगळे नीटपणे समजून घेतलं पाहिजे की हे अशा पद्धतीचं जर्नलिझम कसं करता येऊ शकतं. आशय इथं बसलेला आहे, आशय तुमचा जर्नलिझम इन्स्टिट्यूटचाच विद्यार्थी आहे. आशयनी आत्ता केलेला गायरान जमिनीचा रिपोर्ट जो आहे तो आवर्जून पहा, की जो त्यांनी मराठवाड्यात ठिकठिकाणी माहिती घेऊन केलेला रिपोर्ट आहे. हे रिपोर्ट्स बीबीसी सारख्या ठिकाणी दिसणं हेच मुळात म्हणजे एक आश्चर्याची गोष्ट असते की एवढे इंटरनॅशनल हे आणि मग इथला लोकल विषय काय करतात. पण आम्ही ज्यावेळेस हा लोकल विषय करतो त्यावेळेस तो कशा पद्धतीने ग्लोबल करता येईल याच्यावरती पण आम्ही सातत्यानं काम करत असतो. हे सांगायचे 2 उदाहरणं सांगण्यामागचा माझा हेतू हा पण आहे की पुढे तुम्हाला जो मुद्दा सांगायचा आहे, जी आपल्या एक साधारणतः तुम्ही सातत्याने पुढच्या काळामध्ये पण ऐकाल की नाही हे नाही चालत, हे कोण वाचणार आहे, हे कोण पाहणार आहे. तर हे असं काही नाही. हे मी आमच्या अनुभवावरून सांगतो बीबीसी मराठीच्या, की आमचे केलेले जे ग्राउंडवरून केलेले रिपोर्ट्स आहेत ते अनेक रिपोर्ट लाखात मिलियन मध्ये गेलेले आहेत. चालतात. लोक चांगलं पाहणारे चांगलं वाचणारे लोक आहेत. ते कमी आहेत का? तर आहेत. हो कमी आहेत, पण ते आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटीपेक्षा जास्त आहे. त्याच्यातले काही लाख लोकांनी जरी पाहिलं तरी तुम्ही केलेल्या जर्नलिझमचा काहीतरी अर्थ निघतो. त्यामुळे जर तुम्हाला आत्ता किंवा नंतर कुणी सांगितलं की हा नाही विषय करायचा, आणि दुसरी गोष्ट अशी की जे लोकांना आवडतं ते करणं हे जर्नलिझम नाही. जे तुम्हाला वाटतं की जे जर्नलिझम आहे ते करणं हे जर्नलिझम. त्यामुळे लोकांना आवडणाऱ्या गोष्टी तर मग तशा तर लाख आहेत, पण त्या दिल्या तर त्या अर्थाने ते जर्नलिझम होऊ शकत नाही. त्यामध्ये बातमी मूल्य नसतं. ते तुमचं कर्तव्य आहे किंवा तुमचं काम पण नाही. आता दुर्दैवाने काय झालेलं आहे की माध्यमांमध्ये परिस्थिती एवढी बदलत चाललेली आहे की खऱ्या अर्थाने जर्नलिझमचे विषय कोणी करताना दिसत नाही. पण त्याला अपवाद आहे. मी आमचं उदाहरण सांगितलं, पण याशिवाय पण अनेक उदाहरणं आहेत. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वायर सांगितलं, किंवा इतर जे प्लॅटफॉर्म्स आहेत, बाई माणूस आहे जे आपण इथूनच चालवतो. हे असे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत की जे अशा पद्धतीच्या विषयांना हात घालतात. मला तर खरं तर त्यांना अल्टरनेटिव्ह मीडिया म्हणणं पण चुकीचं वाटतं. दे आर द मेनस्ट्रीम मीडिया, की जे खऱ्या अर्थाने मीडियाचं काम करतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आपण अल्टरनेटिव्ह मीडिया त्यांना म्हणतो, तर तेच खऱ्या अर्थाने मेनस्ट्रीम मीडिया. हे बाकीचं जे करतात ते जर्नलिझम आहे की नाही इथपासून प्रश्न. पण मला हे सांगायचंय की
तुम्हाला जर का कोणी भविष्यात हे सांगितलं की हे चालत नाही, तर तुम्ही अशी उदाहरणं शोधून ठेवा की जिथं हार्डकोर जर्नलिझम झालेलं आहे आणि ते पाहणारे आणि वाचणारे लोक आहेत. त्यामुळं ह्या जसं मी मागाशी म्हटलं की इथं अनेक चॅलेंजेस आहेत, तर त्यातलं हे पण एक चॅलेंज आहे की तुम्हाला जर्नलिझम करायला मिळणार आहे का जिथं तुम्ही जाल. तर त्यात जेवढी स्पेस मिळेल त्या स्पेसमध्ये का असेना, पण तुम्हाला जे वाटतं की जे मुद्दे माझ्यासाठी महत्वाचे आहेत, जे मोठ्या समूहासाठी महत्वाचे, ते मुद्दे तुम्ही तुमच्या जर्नलिझम मधून कसे आणणार त्याचा प्रयत्न सातत्यानं व्हायला पाहिजे. तुम्हाला प्रत्येक वेळी BBC मराठी किंवा वायर सारखा प्लॅटफॉर्म मिळेल असं होणार नाही, पण जो कुठला प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळेल, ज्या कुठल्या चॅनल्समध्ये जाल तुम्ही, ज्या कुठल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती जाल, तिथं तुमच्या परीनं जेवढं शक्य असेल तेवढे जर्नलिझम करण्याचा नक्की प्रयत्न करा. रुपेश कलंदरी इथं बसलेले, आम्ही ETVतून सोबत करिअरची सुरुवात केली. आम्ही दोघांनी अनेक वर्ष त्या चॅनलमध्ये काम केलं, रुपेशने नंतर प्रिंटमध्ये काम केलं. आम्हाला जितकी स्पेस मिळत गेली ती स्पेस आम्ही शक्य तितकं जर्नलिझम करण्यासाठी वापरत गेलो. DB स्टार नावाचा एक वेगळा प्रयोग त्यांनी इथं केला होता आणि पूर्ण ती स्पेस त्या जर्नलिझमच्या ह्याच्यासाठी वापरली. मी काय आज BBC येऊन हे सगळे प्रयोग करतोय अशातला भाग नाही. मी हे प्रयोग जेवढं शक्य होईल त्या उपलब्ध स्पेसमध्ये, महाराष्ट्र टाइम्स असेल किंवा झी24 तास असेल या ठिकाणी सुद्धा केले, म्हणून आज मला इथं करणं ते शक्य होतं. त्याचा होमवर्क माझा अगोदरच आहे. असं बिलकुल नाही होणार की तुम्हाला बिलकुल स्पेस मिळणार, ती कमी असेल, ती मर्यादित असेल, पण तुम्हाला ती स्पेस वापरण्याजोगी असेल की जिथं तुम्हाला असं वाटतं की हा विषय महत्वाचा आहे, ते तुम्ही करू शकता. आता एक तिसरा महत्वाचा मुद्दा आहे की हे नुसते विषय जे आहेत ते करून चालत नाही. ते जर तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तर ते खूप प्रभावी पद्धतीने कव्हर करता आले पाहिजे. त्याला एक मानवी चेहरा तुम्हाला देता आला पाहिजे, तर ते विषय लोकांपर्यंत पोहोचतील. कारण शेवटी हा करून फक्त थांबण्याचा भाग नाही, तो अनेक लोकांनी वाचणं, पाहणं हे सुद्धा गरजेचं आहे. जेव्हा एखादा व्हिडिओ तुम्ही करता, तो व्हिडिओ अनेक लोकांनी पाहिला तरच तुमच्या त्या जर्नलिझमला, तुमच्या प्रयत्नांना काहीतरी अर्थ आहे. आणि म्हणून तुम्ही हे पण स्किल्स शिकणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की तुमचा व्हिडिओ तुम्ही करताय तर तो किती प्रभावी होऊ शकेल, तो किती चांगल्या पद्धतीने एडिट होऊ शकेल, तो शूट करत असताना तुम्ही त्यामध्ये वेगवेगळे एलिमेंट्स कसे घेताय जे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतील. या सगळ्या गोष्टींचा विचार करून सातत्याने हे डोक्यात कायम ठेवा की मी केलंय हे काहीतरी आयसोलेशन मध्ये मलाच बरं वाटावं म्हणून करण्यासाठीचा भाग नाही. मला जे मी काही बातमी तयार केलेली आहे ती बातमी मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची, तरच त्याला काहीतरी अर्थ आहे. त्यामुळे हा प्रयत्न सातत्यानं झाला पाहिजे की जे काही जर्नलिझम मी केलंय ते मासेस पर्यंत कसं जाईल आणि त्यांना ते कसं अपील होईल, हे तुम्हाला स्किल्स आत्ता शिकणं गरजेचं आहे. जे आत्तापासूनच शिका. खूप चांगलं कॉम्बिनेशन होऊ शकतं की तुम्ही विषय हा घ्या जसे मी सांगितलेले, जे तुम्हाला वाटतात, जे तुमच्या जिव्हाळ्याचे, पण त्याची जी ट्रीटमेंट आहे ती या पद्धतीने इतकी प्रभावी करा की जे इतर विषय लोकांना खूप चालतात की जे जास्त जनरली जर्नलिझम नसतात त्या विषयांनी इतकाच रीच ह्या विषयांना मिळेल. हे तुमच्या माझ्या समोरचं चॅलेंज आहे, पण हे आपण करू शकतो. ते स्किल्स तुम्ही आत्तापासून ॲक्वायर करायला जर सुरुवात केली तर मला असं वाटतं तुमच्याकडून 5 जण जरी पुढच्या काळामध्ये या पद्धतीचं काम करू शकले, सगळ्यांनीच करावं खरं तर, पण किमान 5 जणी जरी करू शकले तरी मला वाटतं ते एक मोठं यश असेल की जेणेकरून तुम्ही एक वेगळा प्रयोग जर्नलिझम मध्ये करू शकाल. आमचा प्रयत्न हाच आहे. म्हणजे आम्ही BBC मराठीत जे काही वेगवेगळे करतोय त्यासाठी हाच प्रयत्न आहे की आम्हाला हे प्रूव्ह करायचं की चांगल्या न्यूज करता येऊ शकतात, चांगलं जर्नलिझम करता येऊ शकतं आणि त्या चांगल्या जर्नलिझमला वाचणारे आणि पाहणारे पण लोक आहेत. ते कसं करायला पाहिजे त्याच्यावरती आम्ही आमची मेहनत केली. म्हणून हा जो भाग आहे की बऱ्याचदा तुमचा, माझा, अनेकांचा विश्वास उडत चाललेला आहे की चांगलं जर्नलिझम होऊ शकत नाही, तर तो विश्वास इतरांचाही उडणार नाही यासाठी पण प्रयत्न करायचा. आपला तर आपला उडू द्यायचाच नाहीये, पण इतरांसाठी आपल्याला स्वतःला एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की तुम्ही आम्ही मिळून जर्नलिझमकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे तो पॉझिटिव्हच ठेवायचा आहे. याच्यामध्ये एक चांगला हस्तक्षेप आपण कसा करू शकतो की जेणेकरून आपण आपल्यावर असणाऱ्या लोकांच्या ज्या आशा आहेत त्या जिवंत ठेवू शकतो. जर्नलिझम मध्ये ताकद खूप जास्त आहे, खूप मोठी आहे. 2014 नंतर मला सुरुवातीला ज्यावेळेस मी जर्नलिझम मध्ये आलो 2004 मध्ये, त्यावेळेस मला असं वाटायचं इज वन ऑफ द फील्ड आहे की जे इतर सगळ्या फील्ड सारखे एक फील्ड आहे
याच्यामध्ये थोडाफार वाव आहे आपल्याला काहीतरी बदल करण्याचा, म्हणजे या फील्डच्या माध्यमातून समाजात काहीतरी थोडाफार बदल करण्याचा वाव आपल्याकडे असं वाटायचं. 2014 नंतर मला लक्षात आलं की याच्यामध्ये इमेन्स पॉवर आहे, प्रचंड ताकद आहे, ही सगळं काय बदलू शकते. तर ही ताकद जी आहे ती आपल्याला नीट समजून घ्यावी लागेल की जर्नलिझमचा, मीडियाचा जो प्रभाव आहे तो लोकांवरती खोलवर असतो. म्हणून आपली जबाबदारी जास्त आहे की आपण चांगलं काम केलं, आपण उत्तम काम केलं, खऱ्या अर्थाने जर्नलिझम केलं, तर आपण फक्त आपल्या देशापुरतच नाही तर जगभरामध्ये या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पाडू शकतो, की एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण तयार करू शकतो, एक आशा निर्माण करू शकतो, आणि ही आपली जबाबदारी. मला ज्यावेळेस आपण म्हणायचं की एक फोर्थ पिलर आहे, मला ते तितकं पूर्वी वाटत नसायचं, खरं सांगायचं मला ते पोकळ वाटायचं. कारण ॲज अ म्हणजे कॉन्स्टिट्युशनली जर्नलिझम हे काय फोर्थ पिलर वगैरे नाही, आपल्याला माहिती आहे की 3च पिलर्स आहे. हे आपण म्हटलं म्हणून आपण म्हणतो फोर्थ पिलर, पण आता खरंच असं वाटतं की जर्नलिझम ही फोर्थ पिलर आहे की ज्याची ताकद एवढी मोठी आहे की ते आपल्या देशातल्या मानसिकतेवरती, आपल्या समाजाच्या मानसिकतेवरती मोठा परिणाम घडवून आणू शकतो. आत्ता जो काही निगेटिव्ह परिणाम दिसतो तो पण मीडियानेच घडवून आणलेला आहे बऱ्याच प्रमाणात, त्यामुळे तो पॉझिटिव्ह करण्याची ताकद पण मीडियातच आहे. त्यामुळे तुमची, माझी, सगळ्यांची जबाबदारी ही आहे की आपण तो पॉझिटिव्ह कसा करू शकतो. एक मोठी संधी आपल्याकडे आहे की आपण ते घडवून आणू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती जसं मी सांगितलं तर तांत्रिक गोष्टींवरती हुकमत आणि आपल्याला नेमकं जर्नलिझम काय करायचं याची समज, हे जर कॉम्बिनेशन तुम्ही ठेवलं तर तुम्ही उत्तम पद्धतीने जर्नलिझम करू शकता. हे फक्त जर्नलिझम नसेल तर सामाजिक बदलांसाठीचं एक मोठं पाऊल असेल की जे हे जग सुंदर करण्यासाठी जी आपल्या सगळ्यांची इच्छा असते, प्रयत्न असतो, त्याचा एक भाग असेल असं मला वाटतं. मी थांबतो, आपण आणखी काही प्रश्नोत्तर असतील. सर बहुत बहुत धन्यवाद आपके मार्गदर्शन और अनुभव के लिए। आपने जितना भी मार्गदर्शन किया वो हम सब ज़रूर लागू करेंगे हमारी पत्रकारिता में। अभी आप सबके जितने सवाल हैं वो आप सब पूछ सकते हैं। संपादकांना काही घाबरू नका, आमच्या जे वाटतं ते विचारायचं आम्ही पण छोटे छोटे प्रश्न विचारतो तरी सर सांगतात उत्तर, तो मोकळं विचारा एकदम. प्रश्न विचारा, ही ऍक्च्युअली तुमची तयारी पण आहे प्रश्न. जे तुम्हाला वाटतं ते सर तुम्ही बोललात की डिजिटल मीडिया आणि AI ला तुम्ही कसं डिफाईन कराल? AI जे आहे हे एक टूल आहे जे डिजिटल मीडियासाठी म्हणून पुढच्या काळामध्ये किंवा आत्ताही काही प्रमाणामध्ये ते उपयुक्त ठरत आहे. आणि आपण पाहतो की AIचा वापर डिजिटल मीडियात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. एक पहिली गोष्ट म्हणजे जे ट्रान्सलेशनचा जो भाग आहे की आम्ही समजा मराठी वेबसाईट कोणी चालवणारी व्यक्ती असेल तर ते इंग्रजी ट्रान्सलेशनसाठी आता स्वतः मॅन्युअली करायचे, इंग्रजीतून मराठी करण्यासाठी. तर ते ट्रान्सलेशन आता AI-मुळे तुम्ही मशीन थ्रू करू शकता आणि हे भविष्यामध्ये पुढच्या काळामध्ये आणखी वाढत जाईल. आत्ता इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेशन ज्या पद्धतीने होतं त्याच्याही पेक्षा जास्त चांगलं ट्रान्सलेशन हे भविष्यात AI करू शकेल, कारण त्याची पण कॅपॅसिटी वाढत जाईल आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात डिजिटल मीडियामध्ये AIचा वापर ट्रान्सलेशनसाठी भविष्यात होऊ शकतो. दुसरा आहे की AIचा वापर हा व्हिडिओ एडिटिंगसाठी पण होतोय काही वेळा. AI अँकर्स पण आपण पाहिलेत की काही ठिकाणी तो प्रयोग झाला, तो काही खूप जास्त चालला नाही. AIच्या संदर्भात म्हणजे तू जो प्रश्न विचारलाय त्याला जोडून मी आणखी माहिती, थोडी माझं मत त्याच्यावरचं हे करतो की तुमच्या सगळ्यांसाठी AI हे चॅलेंज असणार आहे, जे आमच्यासाठी पण असेल आणि तुमच्यासाठी तर ते जास्त असेल, कारण त्यावेळेस AI आणखी डेव्हलप झालेलं असेल. तुम्ही जर आता इथं काहीतरी शिकले आणि तुम्ही जर्नलिझम करायला ज्यावेळेस जाल त्यावेळेस तुम्ही जे काम करणार आहात ते जर AI करू शकत असेल तर तुम्हाला नोकरी मिळणार नाहीये, किंवा तुम्ही करताय नोकरी ती आणि नंतर AI तिथं डेव्हलप झालं तर तुमची नोकरी पण जाईल. मग अशा वेळी काय करायचं? तर अशा वेळी तुम्ही असे स्किल्स डेव्हलप केले पाहिजे, तुमचं नॉलेज या लेवलचं असलं पाहिजे की जी गोष्ट AI करू शकत नाही ती गोष्ट तुम्ही करू शकता, ही क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. AI ट्रान्सलेशन करू शकतो, पण AIच्या ट्रान्सलेशनमध्ये
तुम्हाला तो लाईव्हलीनेस दिसणार नाही. तुमच्या लिहिण्याचा फ्लो जो आहे, तुमच्या भाषेचा गोडवा असेल, तुमच्या भाषेचं सामर्थ्य असेल, ते तुम्हाला एआयच्या ट्रान्सलेशनमध्ये दिसणार नाही. ते अत्यंत कोरडं असतं. तर यासाठी तुमचं रायटिंग स्किल जे आहे ते अत्यंत उत्तम असलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस ट्रान्सलेशन करायला जाल त्यावेळेस सुद्धा हे स्किल तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही आत्तापासूनच तुमच्या भाषेवरती काम केलं, मराठी ही अत्यंत समृद्ध भाषा आहे, पण आपण ज्यावेळेस पाहतो ज्यावेळेस बातम्यांमध्ये, त्यावेळेस आपल्या मराठी बोली भाषेतले 50% शब्द पण नीटपणे त्या आपल्या बातम्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. याचं कारण भाषेवरती काम केलं जात नाही. बातमी कशी लिहावी याच्यावरती, ती एंगेजिंग पद्धतीने कशी लिहावी, ती खिळवून ठेवणारी असावी, यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे ते होत नाही. हे होतं कारण हे असं घडतंय कारण लिहिणाऱ्यांचं वाचन कमी आहे. म्हणून मी वाचनावरती मागाशी बोलतो. तुम्ही जर वाचले तर तुम्हाला माहिती तर मिळेल, पण तुमचं भाषिक प्रभुत्व जे आहे ते चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकतं. तर भाषेवर जर तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर त्या एआयच्या तडाख्यापासून वाचण्याची एक शक्यता आहे. एक भाग. दुसरं, एआय सगळ्या पद्धतीच्या बातम्या करू शकतं, पण एआय ग्राउंड रिपोर्ट नाही करू शकत. एआय ग्राउंडवर जाऊन स्टोरी तुम्हाला देऊ शकते. तुम्ही जर का ग्राउंड रिपोर्ट जत्रा कव्हर करायची, एआय नाही करू शकत. आणि खास करून एआय तुम्हाला मुंबईतला काळा घोडा फेस्टिवल लगेच लिहून देईल, पण तुम्हाला इथली जी महत्वाची यात्रा असेल ती यात्रा एआय देऊ शकणार नाहीये, कारण त्याच्याकडे ते सोर्स नाही येतो. तर ही ताकद आहे जी ग्राउंडवरची. त्यामुळे तुमचा ग्राउंडचा टच महत्वाचा आहे. तुम्ही ग्राउंड रिपोर्टवरती काम करणं महत्वाचं आहे, आणि हे तुम्हाला तारू शकतं, हेही मी तुम्हाला सांगतो. येस. स्पेशली मला तर आता दरच बीट मध्ये इंटरेस्ट वाटतो वाचते तेव्हा. पण जर फ्युचर मध्ये मला जायचंय आणि मला तिथे चान्स भेटलाय की तुला कोणती बीट कव्हर करायची हे सांग, तर ते आपण कसं डिसाईड करतो? चांगला प्रश्न. एक तर पहिली गोष्ट आहे ना, सुरुवातीचे 2 ते 5 वर्ष, किमान 2 वर्ष तरी कुठल्या बीटच्या संदर्भात फायनल करूच नका. सगळे बीट्स जे आहेत ते तुम्ही कव्हर केले पाहिजे. सगळ्या बीटची माहिती असली पाहिजे. आता मी पुण्यामध्ये रिपोर्टिंग करत असताना मी पालिका पण कव्हर करायचो, स्पोर्ट्स पण करायचो, क्राईम पण करायचो. हे सगळं हे सुरुवातीच्या काळामध्ये असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही ॲज अ जर्नलिस्ट म्हणून तुम्हाला लगेच स्पेशलायझेशन मध्ये जाण्यापेक्षा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला एक जुजबी माहिती जी आहे ती असायला हवी. ते करत असताना तुम्ही हे पाहिलं पाहिजे की मला एक ते इंटरेस्ट कशात आहे. म्हणजे समजा मी सगळं कव्हर करतोय पण मला एन्व्हायरमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, तर मग एन्व्हायरमेंटमध्ये त्यावेळेसपासूनच बिल्टअप करायला पाहिजे गोष्टी की मी हे सगळं करत असताना जर्नलिझममध्ये विशेष भर जे आहे ते एन्व्हायरमेंटच्या स्टोरीजवरती देईल आणि मग त्याच्यावर काम करेल. हा एक भाग की तुमचा इंटरेस्ट कशात आहे. दुसरं, स्कोप कशात आहे. स्कोप कशाला आहे हे पण पाहिलं पाहिजे की काही वेळेला आता काही फील्ड्स ज्या आहेत त्या जवळपास त्याचं कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आपल्याकडे ऑटोमोबाईल असायचं पूर्वी, पण आता ऑटोमोबाईल नाही करत कोणी, म्हणजे न्यूजपेपरमध्ये त्यासाठीचं वेगळं बीट आता राहिलेलं नाही ऑटोसाठी. पण आता ऑटोला वेगळं स्कोप आहे, तो डिजिटलमध्ये आहे जिथं नॉन न्यूज सेक्शनला, पण ते डेस्कसाठीचं काम. तर असे वेगवेगळे बीट्स आता चेंज होत चालले किंवा काही नवीन बीट्स आता आपल्याकडे चांगल्या पद्धतीने त्याला स्कोप आहे. एन्व्हायरमेंट जसं मी सांगितलं त्याला आता खूप महत्व वाढत चाललेलं आहे. सगळेच जण त्याभोवती कव्हर करतात. तर म्हणजे पहिला मुद्दा हा की तुम्हाला इंटरेस्ट कशात वाटतोय हा, आणि दुसरा मुद्दा की तिथे स्कोप कुठल्या गोष्टीला आहे यावर ठरवू शकता की पुढच्या काळामध्ये मला विशिष्ट एक बीट सिलेक्ट करायचं. मुलांचा प्रॉब्लेम असा असतो की पॉलिटिकल न्यूजकडे वळत नाही. खूप कमी मुलं असतात जे काय या मला वाटलं इकडे असतील पॉलिटिकल वाले जरा. नाही, एक तर मुळात असं आहे ना की आपल्याला नीटपणे कळायला पाहिजे की राजकारण काय करतं. म्हणजे तुमच्या आयुष्यात नेमकं राजकारण काय करतं त्यावर तुम्ही ठरवू शकता की पॉलिटिकल बीट महत्वाचं आहे की नाही. आपल्याला एक आपला साधारण एक मध्यमवर्गीय कुठेतरी एक हे असतं की नाही राजकारणात सगळं वाईट आहे किंवा काय, मला नाही आवडत राजकारण वगैरे. राजकारण तुम्हाला आवडो ना आवडो, राजकारण हे तुमच्या आयुष्यावरती
प्रत्येक गोष्टीवरती प्रभाव करत असतं. म्हणजे तुम्ही इथं बसलेले आहात, मी तुमच्याशी बोलतोय, हे विद्यापीठ आहे, या विद्यापीठात सगळं, याची स्थापना, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे कुठल्या तरी राजकीय व्यवस्थेशी संबंधित असतात. राजकीय व्यवस्था म्हणजे काय, जी सरकार जे अस्तित्वात येतं तेच मुळात राजकीय व्यवस्थेमुळे. ज्या गोष्टी, तुम्ही रस्त्यावर चाललेला आहात, रस्ता खराब आहे, त्या रस्ता तयार करण्याची जबाबदारी जी आहे ती महापालिकेची, ती महापालिकेला तुम्ही निवडून देता. अल्टिमेटली तिथं राजकारण आहे. राजकारणाकडे तुम्ही राजकीय बातम्यांकडे कशा पद्धतीने पाहायचं हे मला वाटतं पाहायला पाहिजे. राजकीय बातम्या म्हणजे संजय शिरसाट काहीतरी बोललेले आहेत, संदीपान भुमरे बोललेले आहेत आणि मग त्यांना कोणीतरी उत्तर देत आहे, इम्तियाज जलील उत्तर देत आहे, ह्या राजकीय बातम्या आहेत असं आपण एक आपला ग्रह करून ठेवलेला आहे आणि म्हणून आपण सातत्याने त्याच विषयी बोलतो. मला असं वाटतं की राजकीय पक्षांची भूमिका आणि त्या भूमिकेचा तुमच्या जनमानसावर, तुमच्या जीवनावरती होणारा परिणाम हा नीटपणे शोधून जर का आपण जर्नलिझम करू शकलो तर ती आपल्यासाठी राजकीय बातमीदारीच आहे, पण ती जास्त मला असं वाटतं की प्रभावी होऊ शकते. दुसरं, राजकीय पक्षांच्या ज्या भूमिका असतील, म्हणजे आता रुपेशने इथं बरेच दिवस ह्या गोष्टींवरती हे केला की पर्यावरणाच्या मुद्द्यांवरती, इथल्या झाडांच्या मुद्द्यावर त्यांनी धारेवर धरलं इथल्या प्रत्येक पक्षाच्या प्रतिनिधींना. तुमची काय भूमिका आहे सांगा. म्हणजे तिकडे इथं महापालिकेत शिवसेनेची सत्ता होती, तिकडे उद्धव ठाकरे बाजू घेत आहेत पर्यावरणाची आणि इथं मात्र वेगळी भूमिका आहे. तर हे सांगणं उलगडून की ह्यांच्यामध्ये या पद्धतीचं हे वागणं दुटप्पी आहे, जो विरोधाभास आहे तो दाखवणं, हे पॉलिटिकल बात. मला असं वाटतं असा जर विचार केला आपण की हे थेट लोकांच्या जीवनावर परिणाम करणारी गोष्ट आहे तर मला वाटतं राजकीय बातम्यांमध्ये इंटरेस्ट वाढू शकतो. हा एक भाग नाही, ते असू शकतं. तर कारण कदाचित त्यांचं इंटरेस्ट इतर बातम्यांमध्ये जास्त असतं, एन्व्हायरमेंटमध्ये असतो, लाईफस्टाईलमध्ये असतो. तर मला असं वाटतं हे ब्रेक केलं पाहिजे. हे सगळं तुम्ही मुलींनीच ब्रेक केलं पाहिजे. आमच्याकडे तर अनेक मुली, म्हणजे इथं आता किरण पण बसलेली, किरण किती उत्तम राजकीय बातम्या सुद्धा चांगलं करत आलेली आहे. तर राजकारणाची समज असली पाहिजे जर्नलिझम करत असताना, हे खूप गरजेचं आहे, बेसिक आहे, ही चॉईस नाही आहे, हे बेसिक आहे. तुम्हाला तुमचं राजकारण समजलं पाहिजे, तुमच्या आजूबाजूला घडणार. आम्ही ज्यावेळेस जर्नलिझम मध्ये रानडेला शिकत होतो त्यावेळेस परिस्थिती अशी असायची की आमचे शिक्षक म्हणायचे, ते कोणीतरी एखादा मुलगा असेल की तू सांग की तुझ्या भागातला आमदार कोण आहे. तो म्हणायचं नाही मी पुण्याचा नाहीये, मी बाहेरून शिकायला आलेलो. मला म्हणायचं तू जिथून आलाय तिथला आमदार कोण आहे. नाही मी इकडेच राहतो त्यामुळे मला माहित नाही. तर असं आहे की इतकी अनास्था असून चालत नाही की तुम्हाला किमान तुमच्या भागातला नगरसेवक, तुमचा आमदार माहिती असलं पाहिजे. कारण तो जे काही करणार आहे ते तुमच्या जीवनावरती थेट परिणाम करणार असतं. तुमच्या घरात येणारं पाणी, त्याच्यामुळे येणं न येणं, ते आणणं, हे सगळं तुम्ही त्याच्या करून घेऊ शकता. त्यामुळे राजकारणाविषयीची अनास्था दूर करणं खूप गरजेचं आहे, खास करून जर्नलिस्ट लोकांना. आणि काय होतं की प्लेसमेंटला जेव्हा कंपन्या येतात आपले मीडिया, तर ते जे रिटर्न पेपर असतो यांचा, तो 90% राजकारणावरचेच प्रश्न असतात. हे कोणासोबत युती झाली, कोणा खासदार निवडून आला, कोणी कुठलं विधेयक मांडलं, सध्याचे प्रश्न, सामाजिक प्रश्न, हे पण मुलांना काही पडलेले नसतात. त्यांना त्यांच्या लाईफचेच प्रश्न महत्वाचे वाटतात. नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला आहे ना, यांना जर का तुम्हाला आहे ना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नसेल तर तो क्रिएट करा. आणि जर क्रिएट करणंही शक्य नसेल तर जर्नलिझम पेक्षा अत्यंत उत्तम पर्याय इतर ठिकाणी आहेत की जे तुम्हाला अत्यंत सुखाचं आयुष्य देऊ शकतील, इथल्यापेक्षा कम्फर्टेबल आयुष्य. आज 40 वर्षापूर्वी जर आपण मागे डोकं पाहिलं तर वर्तमान पत्रिकारिता ही ज्ञानाचं साधन होतं. आज मनोरंजनाचं साधन आहे. त्याच्या पाठीमागची भूमिका तर तुम्हाला माहिती, आपल्याला माहिती आहे. परंतु जनताभिमुख जे वर्तमानपत्र चालत होतं ते आज जनताभिमुख चालत नाही. त्याच्यामागची भूमिका अशी की मालकांना असणारा पैसा आणि अनावश्यक पद्धतीने सत्ताधारी लोकांनी केलेला आपल्या ह्याच्यानं प्रवेश, पण सत्ताधारी पक्ष पैसे देतात आणि आपलं वर्तमानपत्र चालतं. अशा अवस्थेमध्ये आज मराठी बीबीसीची अवस्था काय आहे? आमच्या बाबतीत असं आहे की एकतर आम्ही आमचं अर्थकारण जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे. कारण आम्हाला फंडिंग जे आहे ते बीबीसीचं डायरेक्ट UK मधून येतं. त्यामुळे आम्हाला जाहिरातीवरती विशेष अवलंबून राहावं लागत नाही. त्यामुळं आमच्यावरती दबाव पण तेवढा येत नाही. आणि म्हणून आम्हाला शक्य तेवढं मोकळ्या हाताने जर्नलिझम करू शकतो, ही परिस्थिती आहे.
मला माहिती आहे, पण इथली परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे तुम्ही जर का इथली वर्तमानपत्र बघितले तर आयदर त्यांच्यावर दबाव आणून किंवा त्यांना आमिष दाखवून या पद्धतीने त्यांच्याकडून पाहिजे ते करून घेतलं जातं. याचं मूळ जे आहे ना ते इथल्या अर्थकारणामध्ये, आपल्या माध्यमांच्या अर्थकारणामध्ये. आपलं मॉडेलच मुळात जाहिरातींवरती अवलंबून असल्यामुळे ते होत नाही, की कारण जाहिराती नसतील तर तो चालूच शकत नाही माणूस. दुसरं जे मॉडेल अमेरिकेमध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी झालं ते म्हणजे लोकांनी स्वतः सबस्क्रिप्शन घेऊन ते चालवणं. आपल्याकडे लोकांची मानसिकता नाही की 1 रुपया एखाद्या बातमीला देऊन किंवा महिन्याला 100 रुपये देऊन पण ते वाचावं. आता आपल्याकडे प्रिंट न्यूजपेपर्स बंद होण्याचं कारण पण हे की लोकांना ऑनलाईन बातम्या वाचायला मिळतात म्हणून ते घरामध्ये पेपर घेत नाहीत. त्यामुळे आता वर्तमानपत्रांची विक्री पण कमी झाली. तर लोकांना, बहुसंख्य समूहाला असं वाटत नाही की बातमीसाठी मी पैसे खर्च करावेत, आणि म्हणून आपल्याकडे असे मॉडेल पण डेव्हलप होत नाही की जे जाहिरातीशिवाय चालतील आणि ते स्वतंत्र असतील. तुम्ही जे म्हणताय की हे सगळं स्वातंत्र्याचा जो संकोच आहे तो खरं तर ह्या अर्थकारणाच्या सगळ्या त्रांगडे जे झालेले आहे त्याच्यामुळे होतो. सर, माध्यमांची भूमिका सध्याच्या काळामध्ये ही दुटप्पी वाटते का तुम्हाला? फॉर एक्झाम्पल 2 प्रकरणं महाराष्ट्रात आता घडली, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि सोमनाथ सूर्यवंशी. सर, मी मोस्ट ऑफ द लीडिंग सो कॉल्ड न्यूज मीडिया चॅनल्स बघितले तर त्या प्रकरणावरती राजकीय हस्तक्षेप असल्यामुळे जे क्वेश्चन मार्क आहे त्यामुळे त्या प्रकरणाला खूप जास्त सगळ्यांसमोर आणण्यात आलं आणि सोमनाथ सूर्यवंशीचा जो काही मुद्दा होता त्याला बाजूला ढकलण्यात आलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं की राजकीय हस्तक्षेप भूमिकामध्ये? याच्यात 2 मुद्दे आहेत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे हा फक्त माध्यमांच्या दुटप्पीपणाचाच विषय नाही, हा एकूण समाज म्हणून आपल्या दुटप्पीपणाचा विषय आहे. की ज्या पद्धतीने संतोष देशमुख प्रकरण जे आहे ते आपण खूप मोठ्या प्रमाणावरती झालं आणि ते सूर्यवंशीचं जे प्रकरण होतं त्याला तितकंसं हे मिळालं. याच्यामध्ये संतोष देशमुख प्रकरणाला महत्त्व मिळालं हे चुकीचं आहे असा बिलकुल भाग नाही. याच्यामध्ये हे आहे की त्याच बरोबरीनं सूर्यवंशी प्रकरणालाही तितकं महत्त्व देऊन तिथं त्या जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं होतं. ते दुर्दैवाने घडलं. पण हे घडत असताना त्याच्यामध्ये माध्यम हा एक फॅक्टर आहे. इतर राजकीय पक्ष असतील, सामाजिक संघटना असतील, आपलं एकूण समाजाचं सोशल मीडियावरती होणारं सगळ्या चर्चा विश्व जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला संतोष देशमुखचीच चर्चा जास्त होताना दिसते. ह्याचं कारण हा फक्त माध्यमांचा नाही तर ह्या सगळ्या इतर घटकांचा पण तो भाग आहे. हा एक भाग. दुसरं, माध्यमांमध्ये अशा पद्धतीने विभागणी होऊन ते झालं असेल का की संतोष देशमुखला त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीमुळे त्याला जास्त महत्त्व द्यायचं आणि सूर्यवंशीला नाही द्यायचं? तर हे 100% खरं नाही, हे 50% खरं. तिथं कदाचित असा व्यक्ती असू शकतो न्यूज रूम मध्ये बसलेला की त्याला असं वाटू शकतं की संतोष देशमुखला जास्त वेटेज द्यायचं, असं होऊ शकतं. 50% हे खरं आहे की माध्यम हे सगळे फ्लोनी जातात. कुठल्या गोष्टी भोवती जास्त चर्चा होती, कुठल्या भोवती जास्त सोशल चॅटर आहे, कुठल्या भोवती जास्त आंदोलनं होत आहेत, यावरती माध्यम जातात आणि माध्यम ह्या त्या फ्लो मध्ये जातात. म्हणजे सूर्यवंशीच्या साठी जे आंदोलन अधिक आक्रमक झाले असते, अधिक मोठे झाले असते तर कदाचित माध्यमांनी ते कव्हर केले असते. मला त्याच्या पलीकडे जाऊन मुद्दा जो मांडायचा आहे तो असा आहे की माध्यम ही जे कव्हरेज करतात ते बऱ्याचदा फक्त इन्सिडेंटल रिपोर्टिंग असतं. जाऊन ग्राउंड रिपोर्ट करणं हे माध्यमांनी खरं तर करायला पाहिजे. ते होत नाही अशा घटनांमध्ये. जो आमचा प्रयत्न असतो की आम्ही शक्य तेवढं ते करावं, पण दुर्दैवाने वायडर लेवलवरती अशा पद्धतीच्या घटनांचं ग्राउंड रिपोर्टिंग, खरी परिस्थिती ग्राउंडवर जाऊन कव्हर होत नाही, ही वस्तुस्थिती. आणि सर अजून एक प्रश्न आहे की मोस्टली पुणे, मुंबई, नाशिक जो आपण सो कॉल्ड गोल्डन ट्रायंगल म्हणतो याबद्दल, आणि त्यानंतर मग उर्वरित महाराष्ट्र, फॉर एक्झाम्पल नंदुरबार, मेळघाट आणि अजून कन्नड सारखा भाग, इथल्या ज्या बातम्या आहेत या प्रामुख्याने दिसत नाहीत जास्त प्रमाणात. खूप कमी प्रमाणात त्या याच्यामध्ये आपल्या डिजिटल मीडिया रूम्समध्ये आपल्याला दिसतात. तर हे याचा जर टक्का वाढवायचा असेल तर पत्रकारांची भूमिका काय असली पाहिजे आणि जे त्या पदावरती काम करतात, वेगवेगळ्या संपादक म्हणून काम करतात, त्यांनी त्यामध्ये इन्क्लुझिव्हिटी कशी आणली पाहिजे?
एक तर का होतं हे सांगतो आणि मग ते व्हायला हवं याच्यात काय दुमत नाही, का होतं हे सांगतो. म्हणजे मला आठवतं मी टीव्हीला काम करायचो, मी रुपेश आम्ही लोक हैदराबादमध्ये आमची न्यूज रूम असायची. त्यावेळेस आमच्या बुलेटिनमध्ये आम्ही गोंदियाची बातमी असेल आणि त्याच्यानंतर मुंबईची असेल, पण गोंदियामधली मोठी बातमी असेल तर आम्ही बुलेटिनचं ओपनिंग गोंदियाने करायचो. हे आमचं लर्निंग होतं, आम्ही त्या स्कूलमधून आलेलो. मी ज्यावेळेस झी मध्ये गेलो, म्हणजे मी बदल सांगते तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन. मी ज्यावेळेस झी मध्ये गेलो आणि ज्यावेळेस झी आलं, झी 24 तास हे मराठीतलं पहिलं चॅनल होतं, त्याच्यानंतर एबीपी आलं, त्याच्यानंतर ते सगळं चित्र झपाट्याने बदलत गेलं. हे मी स्वतः साक्षीदार आहे म्हणून सांगतो की त्यावेळेस मग टीआरपी आला. टीआरपी मध्ये सगळ्यात जास्त वेटेज हे शहरांना असायचं, मोठ्या महानगरांना असायचं. म्हणून मग मुंबई पुणे या शहरातल्या बातम्या ज्या आहेत त्या प्राधान्याने घेतल्या जायला लागल्या आणि मग हे जे बाकीचे जे भाग आहेत त्यातली बातमी खूप काहीतरी मोठी झाली तरच तिला घ्यायची, पण ती छोटीच घ्यायची. अशा पद्धतीने बुलेटिन्स डिझाईन व्हायला लागले. आणि मग नंतर एक साधारण 8 ते 10 वर्षापूर्वी टीआरपी मध्ये थोड्या प्रमाणात रुरलचं वेटेज वाढलं, म्हणून तुम्हाला ते गावाकडच्या बातम्या वगैरे येते दिसतात, ते थोडेफार दिसायला लागले. अदरवाईज त्या मधल्या काळात एकदम गायब झालं. सेम ज्यावेळेस हे डिजिटल प्लॅटफॉर्म्स चालतात, ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म्स मध्ये पण मोठ्या प्रमाणावरचा वाचक जो आहे तो मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर या शहरांमधला आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या बातम्यांना जास्त वेटेज दिलं जातं आणि बाहेरच्या बातम्या काहीतरी मोठं घडलं तरच त्या अपवादाने दिसतात. हे डिजिटल बाबत झालेलं. तर हा इथला स्ट्रक्चरल जो प्रॉब्लेम आहे की बिझनेसचाच प्रॉब्लेम आहे. त्या आता हे व्हायला नको ह्यासाठी प्रयत्न जे करायचे ते लिडरशिपनेच करावं लागतं. म्हणजे जी न्यूज रूमची लिडरशिप आहे त्यांना करावं लागतील की आपल्याकडे मुंबई पुण्याच्या बाहेरचे महत्त्वाचे विषय कसे कव्हर होतील हे आमच्यासारख्या लोकांना त्यासाठी काम करावं लागेल. यासाठी ते करणं तितकं सोपं पण नाहीये, कारण अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माझ्यासारख्या लिडरशिपमध्येही ज्यावेळेस मी बाहेर काम करतो त्यावेळेस खूप हातामध्ये नसतात. त्यासाठी त्या मीडिया हाऊसला त्या पद्धतीने कन्व्हिन्स करणं, ते रिस्क घेणं हे खूप मोठं जिजांटिक काम आहे. पण जी स्पेस आहे तेवढी तरी त्यांनी वापरली पाहिजे असं मला वाटतं. की समजा मी महाराष्ट्र टाइम्समध्ये असताना मी हा प्रयोग करून पाहिलेला आहे की जे काय BBC सारखं प्लॅटफॉर्म नाहीये तिथं तर पूर्ण प्रोफेशनल आणि कमर्शियल पद्धतीने सगळ्या गोष्टींकडे पाहिलं जातं. तिथं मी हा प्रयोग करून पाहिलेला आणि काही प्रमाणामध्ये ते शक्य होतं. त्यामुळे अशा पद्धतीने इतर भागांना स्थान देणं हे शक्य. दुसरं आणखी एक मुद्दा आहे तो इन्क्लुसिव्हिटीचा आहे. तर न्यूजरूम डायव्हर्सिटी जी आहे ही खूप महत्वाची आहे आणि ती नसेल तोपर्यंत तुमच्या न्यूज ज्या आहेत त्या डायव्हर्स होऊ शकणार नाही, त्या इन्क्लुसिव्ह असणार नाही. आम्ही स्वतः आमची ॲज अ पॉलिसी म्हणून ह्या वर काम करतो. म्हणजे BBCची आता कलेक्टिव्ह न्यूज रूम नावाची कंपनी आहे भारतात, त्या अंतर्गत आम्ही काम करतो. कलेक्टिव्ह न्यूज रूमची पॉलिसीच आहे की आम्ही वेगवेगळ्या घटकातले लोक जे आहेत ते आणणं आणि ज्यांना रिप्रेझेंटेशन त्या प्रमाणात मिळालं नाही त्यांना रिप्रेझेंटेशन मिळण्यासाठी प्रयत्न करणं. पण आपल्याकडे एकूणच हा प्रॉब्लेम खूप खोलवर आणि मोठा आहे. म्हणजे आपण दरवर्षी आपल्याकडे या पद्धतीचे रिपोर्ट्स पण येतात. ऑक्सफॅम नावाची संस्था आहे जी या पद्धतीचे रिपोर्ट पब्लिश करते. तर याचा प्रॉब्लेम असा होतो की न्यूजरूमची डायव्हर्सिटी नसल्यामुळे ज्या समूहांचे जे घटकांचे प्रश्न त्यांचे विषय मीडियामध्ये यायला पाहिजे ते येत नाही. पण मला आहे ना त्याच्या पुढे जाऊन बोलायचं. मला हे बोलायचं की जे मी अनेक वर्ष, आता 20 वर्ष झालं काम करतो, मी अनेक ग्रामीण भागातले मुलं बघितले जे आज चॅनल चालवतात. आज तुम्ही न्यूजरूम मध्ये गेला ABP माझाच्या, झी 24 तासच्या, IBNच्या, तर तिथं तुम्हाला 70% ग्रामीण भागातली मुलं मिळतील. अनेक मुलं अशी मिळतील की जी शेतकऱ्यांच्या कुटुंबातली. ती तिथं करतात काय, ते ज्या पद्धतीने त्यांनी ते विषय तिथं नेले पाहिजे ते केले पाहिजे हे पण गरजेचं आहे. न्यूजरूम मध्ये नुसती डायव्हर्सिटी येऊन उपयोगाची नाही आहे.
तो डायव्हर्सिटीच्या अंतर्गत जो माणूस तिथे गेलेला आहे तो खरंच त्याला वाटणारे त्याच्या समूहाचे आणि त्याच्या सारख्या समूहांचे प्रश्न तो तिथं मांडतोय का, त्या जाणीवा विकसित होणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. म्हणून मी मागाशी तुम्हाला सांगितलं की तुमच्या स्वतःच्या जाणीवा आतापासूनच तशा विकसित व्हायला हव्या. थँक्यू. नमस्कार सर, अभी आपने थोड़ी देर पहले कहा था कि आप 2004 से काम कर रहे थे, माध्यम है कि आपका काफी तजुर्बा है मीडिया में, और एक और बात कि कोविड के बाद जो डिजिटल मीडिया है उसे काफी बूस्ट मिला है. तो मेरा सवाल ये है कि इतने सालों पहले और आज के टाइम में बहुत जमीन आसमान का फर्क है कि लोगों ने न्यूज को किस तरह से कंज्यूम किया है. तो मैं ये जानना चाहती हूँ कि न्यूज प्रोडक्शन में किस चीज का बदलाव आपने सबसे ज्यादा विटनेस किया है, कि उस टाइम पे हम कैसे न्यूज प्रोड्यूस किया करते थे और आज किन चीजों को ख्याल हमें रखना पड़ता है, बिकॉज लोगों का तरीका काफी चेंज हो गया है न्यूज पढ़ने का. इसमें न्यूज पढ़ने का और न्यूज देखने का दोनों का तरीका लोगों का बदला है. आपको जो मैंने मराठी में सब बताया वो समझ में आया है? तो एक है कि हमें भी ये हमेशा सोचना पड़ता है कि किस तरीके से लोग हमें कंज्यूम कर रहे हैं और उस हिसाब से हमें अपने फॉर्मेट पे काम करना पड़ता है. जैसे कि पहले हम लोग जब वीडियो बनाते थे तो लॉन्गर वीडियो बनाते थे, अब हम रील्स बनाते हैं क्योंकि लोगों का चेंज हो गया है, पैटर्न बिहेवियर जो है वो चेंज हो गया है. तो इसलिए हमें तो न्यूज़ बतानी है, लेकिन वही न्यूज़ अभी हम लोग को 30 सेकेंड्स में बनाती है, 90 सेकेंड्स में बनानी है. तो ये बदलाव जो है, ये रिसेंट बदलाव यही है कि लोगों को जो वीडियो कंजम्पशन है वो अभी लॉन्गर वीडियो की बजाय हम शॉर्टर वीडियो में अभी कर रहे हैं, जो हर कोई मीडिया में वही कर रहा है, क्योंकि अभी इंस्टाग्राम भी काफ़ी पॉपुलर हो रहा है. इसकी वजह से जो टेक्स्ट में है, जो जिस तरीके की चीज़ें चेंज हुई है वो है कि टेक्स्ट में भी लोगों का लॉन्गर पढ़ने का मतलब अटेंशन जो है, अटेंशन स्पैन कम हुआ है. उनको 60 वर्ड्स में स्टोरी चाहिए, 90 वर्ड्स में स्टोरी चाहिए. इसकी वजह से मीडिया में छोटी खबरें लिखना शुरू हुआ. डिजिटल में पहले इतनी बड़ी खबरें, इतनी छोटी खबरें नहीं होती थी. अभी 200-300 वर्ड्स की भी स्टोरी वो लोग लिखते हैं. हम नहीं लिखते हैं, लेकिन बाकी मीडिया प्लेटफॉर्म्स पे वो होती है. तो ये जो है प्रोडक्शन में चेंज हुआ है कि पहले बहुत लॉन्गर स्टोरी लिखी जाती थी, लेकिन अब वो कम हो गई है. ये चेंज हुआ. याचा फरक कसा पडतो, म्हणजे रीचसाठी 200-300 वर्ड्सची जर स्टोरी लिहिली तर त्यांना जास्त रीच जातो का लॉंग स्टोरी जास्त त्याला? रीच वरती त्याचा विशेष परिणाम होत नाही. 200-300 शब्दांची बातमी लिहिल्यानंतर रीचला एकच फायदा होतो की ती लवकर जाते. लवकर जाण्याचा जो फायदा तिला मिळणार आहे तो मिळतो. पण जर 200-300 शब्दाची स्टोरी असेल तर तिची एंगेजमेंट कमी राहते, म्हणजे तिला वाचून एकदम पटकन ती संपून जाते. पण जर ती थोडी मोठी असेल तर ती जास्त वेळ वाचली जाते. दुसरं, गुगल वरती बरेच जण अवलंबून आहेत की तुमची बातमी जी जाणार आहे ती गुगल सर्च किंवा गुगल डिस्कवर वरून जाते. त्यावेळेस गुगल हे पाहतं की तुम्ही किती डिटेल्ड स्टोरी दिली, मग ती प्रायोरिटाईज करते. जर तुमची स्टोरी डिटेल असेल तर, म्हणजे समजा तुमची स्टोरी 500-700 शब्दांची आहे की सोन्याच्या किमती खरंच कमी होणार आहेत का, अशी स्टोरी तुम्ही केलेली, तीच स्टोरी जर 500-700 शब्दांमध्ये असेल तर गुगल ती जास्त प्रायोरिटाईज करते. सर्च करताना ती वरती दिसते. 300 शब्दाची असेल तर ती करत नाही. हा फरक. ऐसा जरूरी नहीं है, ऐसा जरूरी नहीं है. उसका एंगेजमेंट सिर्फ अच्छा रहता है. सर, आपण बघतोय की कोरोनामध्ये जवळपास 3.5 वर्षांपासून अनेक पत्रकारांना काही मीडिया संस्थांमधून काढण्यात आलं किंवा असे प्रकार आता घडत आहे. आणि आत्ताही काय मागच्या आठवड्यामध्ये आपण काही संस्था बघितल्या तर तिथून काही पत्रकार बाहेर पडले. तर सर, काय होतंय की नवीन पत्रकार जे समजा जात आहेत, तर आपण हा जे कालही इथे इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली तिथे हा मुद्दा होता की सर्वायवल कसं असेल. तर माझा मुद्दा हा आहे की जेव्हा नवीन मुलं पत्रकारितेत येतात तेव्हा तुमचा मुद्दा जो होता की मूळ जे त्या इंडिव्हिज्युअल्स पोरांनी बघितलेले जे प्रश्न आहेत ते पुढे आणणं हे कर्तव्य आपण म्हणून बघितलं. पत्रकारिता सोडून बाहेर न जाणं हा पर्याय नसताना पत्रकारिताच करायची आणि चांगली पत्रकारिता करायची असं असताना हा जो मेळ आहे, म्हणजे जर मुंबई सारख्या ठिकाणी, दिल्ली सारख्या ठिकाणी काम करायचं तर तो जो जेवढे पगार मिळतोय तर त्याच्यातून तिथला जो खर्च आहे राहण्याखाण्याचा तो निघणं मुश्किल झालेला आहे.
मग अशा वेळी डिजिटल मीडियाकडे जेव्हा पोरं जातात तर तेव्हा पण काही मोजकी संस्था आहेत BBC सारख्या की ज्या बऱ्यापैकी पे करू शकतात किंवा तिथं चांगलं जर्नलिझम होऊ शकतं. मग अशा वेळी चांगलं जर्नलिझम आणि पैशाचा समतोल हा कसा साधता येईल? आणि याला लागून असा प्रश्न की इतर म्हणजे तुम्ही म्हणाल की BBC सारख्या संस्थांमध्ये प्रत्येकाला जाता येईल असं नाही, मग पर्यायी व्यवस्था काय त्यासाठी चांगलं काम करण्यासाठी? आणि आणखी एक की BBC मध्ये काय ऑपॉर्च्युनिटी नाही? चांगला प्रश्न आहे आणि बऱ्याचदा हा प्रश्न तेच असतो अनेकांपुढे की करायचं तर आहे पण मग मीडियामध्ये त्या पद्धतीचे पगार नाही आहेत, संधी पण नाही आहेत आणि पुढे कसं हे करणं. मला असं वाटतं की ही परिस्थिती आत्ताची जी आहे ना, मधल्या काळामध्ये खूप वाईट परिस्थिती होती. म्हणजे मधल्या काळात का वाईट परिस्थिती होती? कारण अनेकांचे जॉब जायचे पण त्यावेळी डिजिटल पण नव्हतं आणि काहीच पर्याय नसायचे. म्हणजे खास करून कॅमेरा पर्सन्सचे तर खूप सारे जॉब गेले मधल्या काळामध्ये आणि त्यांना पुढे काहीच नाही मिळालं. आता किमान डिजिटलचा पर्याय तरी आहे आणि डिजिटल खूप मोठ्या प्रमाणात ग्रो होत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी डिजिटल प्लॅटफॉर्म्स उभे राहत आहेत. आता त्यामध्ये सगळे डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा बहुतेक डिजिटल प्लॅटफॉर्म तुम्हाला खूप अपेक्षित अशा पद्धतीने पगार देत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण एक आहे की किमान संधी तरी उपलब्ध झालेल्या आहेत डिजिटलमुळे. आता हे सगळं ही कसरत कशी साधायची की तुम्हाला राहायचं पण आहे आणि ते करायचं तुम्हाला जे जर्नलिझम अपेक्षित. मला असं वाटतं की मी जे सांगितलं ना मागाशी तुम्हाला की तुम्ही अमुक एका पद्धतीने जर्नलिझम केलं पाहिजे, त्या सोबत आहे ना, म्हणजे जसं मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की तुम्ही खूप हायली स्किल्ड डेव्हलप केलं पाहिजे तुमचे सगळे. म्हणजे तुम्हाला बातमी कळाली पाहिजे वगैरे हे सगळं आहे, पण तुमचं लिहिण्याचं कौशल्य एवढं भारी असलं पाहिजे ना की म्हणजे BBC तर ठीकच आहे पण बाकीचे पण प्लॅटफॉर्म्स आहेत ना त्यांना तुमची गरज वाटली पाहिजे. कारण चांगले लिहिणारे लोक मिळत नाही हे हा स्ट्रगल मी महाराष्ट्र टाइम्समध्ये पाहिजे. त्यामुळे एक तर पहिली गोष्ट आणि एक सगळ्यात गोष्ट क्लिअर करून घ्या, स्पर्धा खूप आहे. तुम्ही आज इथे इतके विद्यार्थी आहात, आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 100 जर्नलिझम कॉलेजेस आहेत. 100 जर्नलिझम कॉलेजेसमधून काही हजार मुलं पास आउट होतात. त्या एवढ्या हजारो मुलांमधून संधी किती असतात? काहीशी असतात दरवर्षी. त्याच्यात तुम्हाला जायचं तर तुम्हाला पहिलं तर जे आहे की तुम्हाला तुमचे स्किल्स जे आहेत ना ते तुम्हाला त्या पद्धतीने डेव्हलप करावेच लागतात. तुमचं बातमीदारीकडे जर्नलिझमकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा दुसरा भाग आहे. मी म्हणतोय की जे आवश्यक स्किल्स आहेत, तुम्हाला बातमी चांगली लिहिता आली पाहिजे, तुम्हाला व्हॉइस तुमचा व्हिडिओचं स्क्रिप्ट चांगलं लिहिता आलं पाहिजे, तुम्हाला कॅमेऱ्यासमोर उभं राहून चांगलं बोलता आलं पाहिजे. हे स्किल्स जर तुमच्याकडे असतील ना तर तुमची संधी मिळण्याची शक्यता वाढते. हे करूनही संधी मिळणार नाही असं काही वेळेला होऊ शकतं, तसं बिलकुल नाकारता येणार नाही. पण मग शक्यता जर वाढवायची असेल तर या पद्धतीने करावं लागेल. तरच तुम्हाला ही जी कसरत, हा जो बॅलन्स आहे ना की तुम्हाला चांगली बातमीदारी पण करायची आणि संधी मिळवायची. कदाचित तुम्ही ज्यावेळेस नवे म्हणून जाल त्यावेळेस तुम्हाला सेटल होत असताना लगेच तुम्हाला तुमची बातमीदारी करायला मिळणार नाही जी तुम्हाला अपेक्षित आहे. 2 वर्ष 3 वर्ष जावं लागतील. पण आता सुदैवाने काय झालेलं आहे की डिजिटलमध्ये एक्सप्लेनर नावाचा एक प्रकार आलेला आहे. तो तुम्ही किमान तो तरी करू शकता सुरुवातीच्या काळात. नाही ग्राउंड रिपोर्ट करू शकले तरी वेगवेगळ्या विषयाचे एक्सप्लेन, तिथे तुम्हाला काहीच मिसइन्फॉर्मेशन द्यायची नाहीये, उलट जी खरी तीच माहिती काढून द्यायची जी बऱ्यापैकी जर्नलिझमच्या जवळ जाणारी असते. त्यामुळं हा भाग सुरुवातीच्या काळामध्ये जर तुम्ही करू शकले आणि तुमचे स्किल्स अक्वायर केले, तुम्ही एक्सपिरियन्स घेतला, तर पुढच्या काळामध्ये ही संधी उपलब्ध होऊ शकते की मग मी जर्नलिझम पण करेल आणि मला पगार पण मिळेल. पण ही वस्तुस्थिती आहे की स्पर्धा खूप आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये उतरत असताना जेवढं तगडं तयार होऊन याल तेवढी सर्वायवलची शक्यता जास्त आहे. एक मिनिट हिला विचार. बीबीसी मध्ये ऑपॉर्च्युनिटी काय? बीबीसी मध्ये आमच्याकडे 2-3 प्रकारची संधी आहे. एक तर आमच्याकडे इंटर्नशिप असते. साची इथं बसलेली आहे. साची आमच्याकडे इंटर्न होती, तुम्हाला माहित असेल. तर ही इंटर्नशिप साधारणतः 1 महिन्याची असते. ती आम्ही आता 2 महिन्याच्या करण्याचा विचार करत आहोत. तुझी संधी गेली. तर पुढच्या काळात ती 2 महिन्याची असेल. ती इंटर्नशिप दिल्लीमध्ये असते. त्याच्यासाठीचे आम्ही प्रोसेस आमच्या ट्रेनिंग डिपार्टमेंट कडून केली जाते. त्याला कुठली काही म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे अशा पद्धतीने साधारण घेत नाही. दुसरी असते आमच्याकडे ट्रेनी स्कीम आहे.
ट्रेनी स्कीम ही 6 महिन्यांची असते. तर असे हा ट्रेनीज होता BBC मध्ये आणि मग नंतर तो आता एम्प्लॉय झालेला आहे. असे 3 ट्रेनीज आमच्याकडे 2 ट्रेनीज आमच्याकडे आत्तापर्यंत ॲब्सॉर्ब झालेले. याच्या अगोदर गणेश पोळ म्हणून होता जो आता सध्या रॉयटर्सच्या फेलोशिपवरती UK मध्ये. तर अशा ट्रेनी स्कीममध्ये 6 महिने दिल्लीत येऊन काम करण्याची संधी मिळते. त्याला स्टायपेंड दिला जातो आणि त्यासाठी अर्ज मागवले जातात. कलेक्टिव्ह न्यूज रूमच्या लिंक्डइन वरती त्याची जाहिरात दिली जाते. मग त्या जाहिरातीतून आलेल्या अर्जांची छाननी होते. त्यातून परीक्षेसाठी बोलवलं जातं. परीक्षा झाल्यानंतर मग इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू हा बोर्ड असतो. बोर्डमध्ये 3 लोक असतात. मग त्या इंटरव्ह्यूतून फायनली सिलेक्ट केलं जातं ट्रेनीला. आणि आमच्याकडे जे एम्प्लॉई आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे रोल्स आहेत, म्हणजे जसं की प्रोड्युसर आहेत, रिपोर्टर आहेत, इथं आत्ता सध्या म्हणजे आमच्याकडे कोणी सोडून गेलं तरच ती जागा उपलब्ध होते. आम्ही जागा वाढत नाही जनरली जे दिलेलं. पण त्याची प्रोसेस जशी ट्रेनिंगचं सिलेक्शन आहे तशी सेम आहे. मैं समझा नहीं. ट्रू जर्नलिज्म ऑफ कैमरा होता है मतलब जैसे कि कई बार बोलते हैं लोग कि मतलब कैमरा पे बैठना है, फिल्म करना है, ऐसा हो जाता है उसके. हाँ, नहीं ऐसा नहीं है कि सिर्फ उसी पे होता है, लेकिन ऑफ कैमरा भी जर्नलिज्म होता है. ये हमें समझ के लेना होगा कि जर्नलिज्म सिर्फ कैमरे के सामने होता है ऐसा नहीं है. ऑफ कैमरा भी पावरफुल जर्नलिज्म हो सकता है. ये हमें देखना होगा. मुझे एक जो चीज़ बतानी है ना इससे रिलेटेड कि हमें ये चीज़ सोचनी होगी कि हम लिखते अच्छा है, लेकिन डिजिटल में लिखना और बोलना दोनों ज़रूरी होता है. और वो कॉन्फिडेंस हम खुद में अगर क्रिएट कर पाएंगे तो उसका बहुत आगे चल के हमें फ़ायदा ही होता है. जो भी आप लोगों की जनरेशन के लोग हैं ना, उनको दोनों पे साइमल्टेनियसली काम करना चाहिए, बोलना और लिखना. आप में से कई लोग सिर्फ बोलने पे काम करते हैं, लिखने पे काम नहीं करते. तो इसका आगे चल के फिर आपको चॅलेंज फेस करना पडतं की कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला लिहावंच लागतं. आपको वीडियो में भी काम करना है तो आपको स्क्रिप्ट तो लिखनी, और जब तक आप नहीं लिखेंगे तो आपका वीडियो नहीं बनने वाला. तो लिखने का काम जो है वो बोलने के साथ साथ दोनों होना चाहिए. नमस्कार सर, मी फर्स्ट इयरमध्ये शिकते. तर आम्हाला अशा असाइनमेंट्स देतात की ग्राउंड रिपोर्टिंग करा आणि त्याचे फीचर्स द्या. पण ॲज अ स्टुडंट जेव्हा मी ग्राउंड रिपोर्टिंग करायला जाते तर लोक एवढे ओपन अप होत नाही किंवा त्यांना विश्वास नाही बसत करतात. तर मी कसं टॅकल करू? तुम्ही ते जे ग्राउंड रिपोर्ट करता ते तुम्ही पब्लिश करता तुमच्या वेबसाईट वरती किंवा चालू नाही माझं, पण असाइनमेंट साठी शिकते मी. आताच चालू केलं फर्स्ट इयर स्टुडंट. पण आपल्याकडे असं काही आहे की आपण समजा यूट्यूब चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती आपण ह्यांचे ग्राउंड रिपोर्ट नंतर टाकू शकतो, पण आपण सरसकट टाकत नाही. बरोबर. हां, तर याच्यामध्ये एकतर असं आहे की तुला तिथं तुझी कन्व्हिन्सिंग स्किल जी आहे तेच वापरावं लागेल. कारण म्हणजे आता तर यूट्यूबवरशी पण लोक बोलतात जर का ते गेले आणि त्या पद्धतीने हे केल्यानंतर. तर तू त्यांना जर का हे सांगू शकलीस की मी MGM युनिव्हर्सिटीकडून आलेले आहे आणि तुमच्या ह्याचं नेमकं मी काय करणार आहे, तर तुमच्या ह्याचं मी जर पुढच्या काळामध्ये ह्याची स्टोरी पब्लिश होऊ शकते असं जर तू त्यांना सांगितलं तर कदाचित ते तयार होऊ शकतील. पण हे सगळं तुझ्या कन्व्हिन्सिंग स्किलवरती अवलंबून आहे. न बोलण्यासाठी तर श्रीकांतला तर 10 मधले 8 लोक नाही म्हणतात BBC असून पण. तर त्यावेळेस प्रयत्न हा करावाच लागतो आपल्याला की त्यांना त्या पद्धतीने कन्व्हिन्स करणं. कारण तू जोपर्यंत त्यांना हे सांगत नाही की तुम्ही बोलल्यामुळे काय होणार आहे तोपर्यंत ते काही बोलणार नाही. सर अनेकदा काय होतं की TV मीडियामध्ये जे रिपोर्टर्स राहतात ते रिपोर्टर्स वेगळी बातमी पाठवतात इनपुटला, आणि इनपुटला वेगळी ते बातमी वेगळी पाठवतात, आणि त्यातले जे इनपुट डेस्कवरले जे लोक असतात ते तिला काहीतरी वेगळं बनवून किंवा वेगळं रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात. तर या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? आणि सर नेमकं मेनस्ट्रीम मीडिया आणि डिजिटल हे कसं वर्क करतं? म्हणजे एक मेनस्ट्रीम मीडियाचा आता एक दररोजचा फ्लो राहतो न्यूजचा, रनडाऊन्स वगैरे, आणि डिजिटल मीडियाचा एक वेगळा फॉर्मॅट आहे जसं की तुमच्या BBCचा. मध्ये इंटर्नशिप
करून आलाय अच्छा म्हणून माहिती आहे. मुळात असं आहे की हा सगळा जो भाग आहे की ज्या गोष्टी ट्विस्ट करणं म्हणतो आपण त्याला, की पाठवलेली माहिती बातमी ट्विस्ट करणं जे अपेक्षित नाहीये, त्यामुळे हे या गोष्टी घडतात की पाठवलेली माहिती ज्या कुठल्याही बातमीवरती संस्कार करणं हे तर ठीक आहे, त्या म्हणजे ते डेस्कचं कामच आहे की आलेल्या बातमीवरती पाहून तिला रिराईट करणं, तिच्यातला काही वेळेला महत्वाचा अँगल खाली असतो तो वर आणणं, हे कुठल्याही डेस्कच्या म्हणजे इनपुट जे काम करते ते इनपुट कडून ते अपेक्षितच आहे. पण ज्यावेळेस जी नसलेली बातमी इनपुट कडून क्रिएट केली जाते किंवा त्यामधून जो कमी महत्वाचा मुद्दा आहे त्याला मोठा करून सांगितलं जातो. हे होतं का मी सांगतो, कारण ही स्पर्धेमुळे होतं, जी कळे कापूस स्पर्धा TRPची आहे त्यामुळे हे घडतं की हे असं केलं तरच ही बातमी चालू शकते, नाही केलं तर ती चालणार नाही, आणि या स्पर्धेमुळे हे घडतं. पण हे दुर्दैवी आहे. आपण यापासून स्वतः काय म्हणजे तू जे हे शिकून आलाय तू हे शिकलं पाहिजे की हे नाही करायला पाहिजे म्हणून. तर म्हणजे हेच आपण करायला हवा असा विचार करू नकोस. आणि दुसरा मुद्दा आहे की डिजिटल आणि न्यूज चॅनल्सच्या न्यूज रूम मधला जो फरक आहे तो असा आहे की डिजिटलमध्ये आता आमचा तर फॉर्मॅट पूर्ण वेगळा आहे, आम्ही तर ब्रेकिंग न्यूज मध्ये नसतो, पण इतर जे आहेत त्याच्यामध्ये असं आहे की डिजिटलमध्ये तुम्ही ज्यावेळेस टेक्स्टमध्ये बातम्या करताना त्यावेळेस टेक्स्टच्या बातम्या ह्या ब्रेकिंग देऊन त्या खूप चालत नाहीत, कारण त्याचा वाचनाचा जो काळ आहे त्याचं जे शेल्फ लाईफ आहे ते कमी असतं. त्यामुळं आणि टेलिव्हिजनमध्ये तुम्हाला ब्रेकिंग ताबडतोब देण्याशिवाय पर्याय नसतो, कारण तिथलं सगळं ब्रेकिंगवरच चालणारा खेळ असतो. तर इथं लॉंगर काय चालेल, जास्त दीर्घकाळ काय चालेल याच्यावरती डिजिटलमध्ये भर जास्त असतो, टेलिव्हिजनमध्ये तो नसतो. टेलिव्हिजनमध्ये तत्कालीन लगेच कुठली बातमी तुम्हाला TRP देऊ शकते याच्यावरती विचार केला जातो. येस शेवटचा प्रश्न विचारू. ते चांगलं एडिटिंग करू शकतात, कॅमेरा पण काही मुलं चांगलं हँडल करू शकतात, पण लिहिणं म्हटलं की त्यांच्या जीवावर येतं. तर चांगली स्क्रिप्ट करण्यासाठी त्यांनी रोज काय करायला पाहिजे, म्हणजे 4 गोष्टी या डेली करायलाच पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही मी सारखं सांगत असते की तुम्हाला जगण्यासाठी तुम्ही 2-3 वेळा तर जेवण करता ना रोज, तसं जेवण जितकं महत्वाचं आहे तशी माझी स्क्रिप्ट खूप महत्वाची. जसं सर म्हणले की आता जर टिकायचं असेल तुम्हाला, ChatGPT आलंय किंवा त्याच्या पुढचा AI आलाय आणि तो तुम्हाला चांगली स्क्रिप्ट देणार आहे, पण तुम्हाला चांगलं जर टिकायचं असेल याचं जर्नलिस्ट म्हणून किंवा कुठल्याही याच्यामध्ये PR मध्ये असू दे, ऍडव्हर्टायझिंग मध्ये असू दे, कुठलंही क्षेत्र असू दे मीडियाचं, जिथे जर तुम्हाला तुमचं पाया चांगला करायचं असेल तर स्क्रिप्ट ही खूप तुमचा आत्मा आहे, आणि ते सर यांच्या खूप जीवावर आहे. बरोबर आहे सर एकच मिनिट. यांना मी इथे बसताना सूचना दिल्या होत्या की प्रत्येकाच्या हातात नोटबुक आणि पेन असावा आणि मोबाईल सगळे बॅगमध्ये टाकून द्या, एवढं स्ट्रिक्टली सांगितलं होतं. तरी काही लोकांनी हातात मोबाईल ठेवलेलाच आहे. आणि काय होतं ते म्हणतात आम्ही मोबाईलवर टाईप करतो, पण ते मध्येच सोशल मीडियावरती जातात, मध्येच काहीतरी वेगळे गेम वगैरे खेळतात. तर हे कुठंतरी थांबलंच पाहिजे, म्हणजे जोपर्यंत तुम्ही सिरियस होणार नाही त्या दृष्टीने यांना काही सांगायचं. एक पहिली तर सगळ्यात पहिलं ना तुम्ही टायपिंग शिकून घ्या. तुम्ही बऱ्याच जणांना ना मराठी टायपिंग येत नाही. इनस्क्रिप्ट कीबोर्ड जो आहे तो ते गुगल टायपिंगचा काही उपयोग होत नाही. मी तर स्वतः या बाबतीत खूपच स्ट्रिक्ट आहे की जर ते गुगल टायपिंग असेल तर मी तिथंच रिजेक्ट करतो तो उमेदवार. त्यामुळे इनस्क्रिप्ट जी आहे ती शिकून घ्या. मॅम जे म्हटलं पहिलं तर आपण याचं स्क्रिप्टचा जो विषय आहे की तुमचं स्क्रिप्ट चांगलं कधी होईल लिहिणं, तर यासाठी सगळ्यात पहिलं म्हणजे चांगलं लिहिण्यासाठी ना तुम्हाला चांगलं वाचलं पाहिजे. तुमचं जर वाचन चांगलं असेल तर तुम्हाला लिहिता येतं. मी स्वतः माझी इंटर्नशिप केसरीमध्ये झाली. मी जर्नलिझम रानडेतून केलं आणि इंटर्नशिपला केसरीमध्ये गेलो. ते केसरीमध्ये ना ते तुमच्या बातम्यांची स्क्रिप्ट जर ट्रान्सलेशन कागदावर त्यामुळे हाताने लिहून असायच्या तर ती चांगली झाली नाही की ते घ्यायचे आणि डस्टबिनमध्ये टाकायचे, अशी त्यांची एक पद्धत असायची. सुदैवाने माझी डस्टबिनमध्ये गेली नाही. मी नंतर विचार केला की आपलं का नाही झालं हे, की आपल्याला बातमी लिहिता कशी येते. मी तर काही लिहित नव्हतो किंवा मी काही असा लिहिणारा वगैरे नाही. मला लक्षात आलं की मी बातम्या वाचायचो. म्हणजे मी खूप
अगोदरपासून सातत्यानं 2 ते 3 न्यूजपेपर वाचतो. मला असं लक्षात आलं की मी वाचत असल्यामुळं मला हे माहित होतं की बातमी लिहितात कशी. त्यामुळे तुम्ही हे लक्षात घ्या की तुमचं जर वाचन चांगलं असेल, आता तुम्ही बरेच जण हातात न्यूजपेपर फिजिकली घेऊन वाचत नाही, प्रिंट, हे ठीक आहे, तुम्ही ऍटलिस्ट ते मोबाईलवरती वाचा. पण मोबाईलमध्ये वाचण्याचा प्रॉब्लेम असा येतो ना, तुम्हाला नीटपणे ते लक्षात येत नाही. तुम्ही जर का शक्य असेल तर तुमच्याकडे लायब्ररीत पेपर येतो, दिवसभरात एकदा तरी तो पेपर आवर्जून वाचा. पण तुम्ही जर वाचलं तरच तुम्हाला चांगलं लिहिता येणार. आणि याच्यासोबत पुस्तकं वाचली तर तुमचं स्क्रिप्ट आणखी चांगलं होईल, कारण तुमची भाषा चांगली. तुमची भाषा जोपर्यंत चांगली होत नाही, तुमचा शब्द संग्रह जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत तुम्हाला चांगलं लिहिता येणार नाही. त्यामुळं वाचन हे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसरं म्हणजे रोज लिहा ना काहीतरी, तुम्हाला तुमच्या एक्झरसाइजचाच भाग आहे. आणि तिसरं महत्वाचं आहे की हे सगळं तुम्ही नाही केलं तर तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये टिकू शकणार नाही. ही इतकं क्लिअर आहे. तुम्हाला कल्पना नसेल, पण जसं मगाशी मी सांगितलं की अत्यंत तीव्र अशी स्पर्धा आहे मीडियामध्ये. काही हजार मुलं जर का पास आउट होत असतील तर त्यांना अकोमोडेट करण्यासाठी इथं स्पेस नाहीये. मग पर्यायाने तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल की एखाद्या जिथं तुम्हाला इच्छा नाही अशा ठिकाणी काम करावं लागेल. त्यापेक्षा तुम्ही तुमचे स्किल्स आता डेव्हलप केले तर तुमची संधी वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी, आणि मॅमने जसं सांगितलं की हे जे पर्टिक्युलरनेस आहे ना, जर्नलिस्टसाठी हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही लिहिणं, नोट करणं आणि डिस्ट्रॅक्शन नसणं. जसं मोबाईलमुळे काय होतं की डिस्ट्रॅक्शन होतं. मोबाईल तुम्हाला वाचायचंय पुस्तक आणि तुम्हाला जर ते ऑनलाईन वाचायचं, तुम्ही ते एकदा आयपॅडवर वाचा, तुमचं डिस्ट्रॅक्शन कमी होतं. आणि तेच तुम्ही मोबाईलवर वाचा, तुम्हाला व्हॉट्सअपचं पॉपअप येतो, तुम्हाला इन्स्टाचं पॉपअप येतो, मग तुमचं डिस्ट्रॅक्शन. तर हा फरक आहे, हा नीटपणे समजून घ्या. तर त्यासाठी आणि चांगलं मजबूत वाचा, मजबूत माहिती घ्या. आमची न्यूजरूम अशी आहे की त्या न्यूजरूममध्ये रोज पुस्तकावर बोलतो, रोज एक नवीन पुस्तक येतं. ह्या रेअर न्यूजरूम आहेत मराठीतल्या. पण त्यामुळे होतं काय, आमचं चर्निंग खूप होतं. आम्ही मग त्यामुळे आम्हाला विषय मिळतात. मग आम्ही 360 डिग्री कव्हर करण्याचा प्रयत्न करतो गोष्टींना. ते हे आज काहीतरी साधक बाधक हे करा, हे दिसणं बिसणं खूप कमी आळवावरचं पाणी असतं, त्याच्यात खूप जास्त काही रमून जाऊ नका. आतापर्यंत सर्वांनी पत्रकार म्हणून म्हणजे नवोदित पत्रकार म्हणून प्रश्न विचारलेत. मी एक नागरिक म्हणून प्रश्न विचारतो की भांडवलशहा हे माध्यमांमध्ये यांची घुसखोरी चालू आहे, न्यूज चॅनल्सवर मालकी त्यांची वाढते, अशा वेळेस घुसमट होते पत्रकारितेची, असं तुम्हाला वाटतंय का? त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? आणि याची विश्वासार्हता, माध्यमांची विश्वासार्हता जी आहे ती, त्याच्याकडं सामान्य नागरिक म्हणून आमचा काय दृष्टिकोन असावा? एक पहिली गोष्ट म्हणजे ना की जसं मी सांगितलं, अर्थकारण बदलत चालल्यामुळे अर्थकारण माध्यमांचं पूर्वी बऱ्याच वर्षांपासून असंच आहे आणि ते आणखी बदलत चालल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत की मालकी कोणाची आहे, किंवा काही वेळेला माध्यम ही फक्त तुमच्या व्यवसायासाठी संरक्षण म्हणून तुम्ही राखलीत का, असं पण असतं की मी अमुक एक व्यवसाय करतोय, माझा एक बिझनेस आहे आणि त्या बिझनेसला मला संरक्षण पाहिजे की जेणेकरून माझ्याकडे एक मीडिया हाऊस असलं पाहिजे आणि म्हणून मग एखादं माध्यम मी विकत घेऊन ते चालवावं आणि मग माझ्या हातात एक सत्ता राहते, असा विचार करून पण होत आहे का, हा प्रश्न आहे. आणि हे होतं आणि त्याच्यामुळे पत्रकारांची घुसमट होती का, तर होत. म्हणजे हे वस्तुस्थितीच आहे. कारण शेवटी असं आहे की जो बघणारा माणूस आहे तो बऱ्याचदा प्युअर बिझनेस म्हणून त्या गोष्टीकडे पाहतो आणि मग रिअल जर्नलिझम आणि प्युअर बिझनेस यामध्ये कॉन्फ्लिक्ट होतो आणि मग अशा वेळी जी काही तडजोड करायची ती त्या तिथे काम करणाऱ्या पत्रकाराला करावी लागते. ज्या बाणेदारपणे स्वतंत्रपणे तो एखादी गोष्ट मांडू शकत असेल ती त्याला मांडता येत नाही, हे खरं आहे. आणि हे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावरती होत चाललेलं आहे. त्यामुळे स्वातंत्र्याचा संकोच जो आहे पत्रकारांचा तो होतोय आणि तो गंभीर मुद्दा आहे. कारण तो फक्त पत्रकारांच्या पुरता मुद्दा नाही आहे,
तो संपूर्ण समाजासाठी आणि देश म्हणून आपल्या पूर्ण देशासाठी तो महत्त्वाचा आहे, कारण जर असा संकोच होत असेल तर. आणि दुसरा मुद्दा आहे की सर्वसामान्य लोकांनी एक पहिली गोष्ट ही केली पाहिजे की त्यांना ना हा फरक करता आला पाहिजे की क्रेडिबल जर्नलिझम जे आहे, विश्वासार्ह पत्रकारिता जी आहे, ती नेमकी कोण करते. सर्वसामान्यांसाठी सगळेच पेपर, सगळेच चॅनल बऱ्याचदा सारखे वाटतात त्यांना, आणि ते ह्याच्यावरही विश्वास ठेवतात, त्याच्यावरही विश्वास ठेवतात, आणि त्यामुळं त्यांचं पण कन्फ्युजन होतं बऱ्याचदा की त्यांना हे खरं आहे की ते खरं आहे असा प्रश्न पडतो. ते हे जे आहे ना, तर यासाठी माध्यम साक्षरता ज्याला म्हणतो, मीडिया लिटरसी, ती गरजेची, हा एक भाग. दुसरं की कुठली गोष्ट खरी मानायची आणि कुठली गोष्ट खोटी आहे हे नीट तपासून घ्यायचं, याच्यासाठी लोकांनाच प्रयत्न करावा लागणार. कारण आपल्याला माहिती आहे माध्यमांमधून बऱ्याचदा मिसइन्फॉर्मेशन दिली जाते. खास करून डिजिटल मीडियामध्ये हा क्रायसिस खूप आहे, त्यांची क्रेडिबिलिटी खूप कमी आहे. म्हणजे मी जसं मागाशी म्हटलो की डिजिटल मीडिया वाढतोय का, तर वाढतोय, पण डिजिटल मीडियाची क्रेडिबिलिटी लो आहे प्रिंटपेक्षाही. त्याच्यावरती विश्वास लोकांचा तेवढा बसत नाही, आणि तो का नाही बसत, कारण त्यांच्याकडून बऱ्याचदा मिसइन्फॉर्मेशन दिली जाते. पण ही मिसइन्फॉर्मेशन चेक कशी करायची हे नीटपणे त्या वाचकांना, सर्वसामान्य व्यक्तींना स्वतःला समजून घ्यावं लागेल की फरक काय, अमुक एक इंडियन एक्सप्रेस आणि आणखी एका पेपरमध्ये काय फरक आहे, फ्रंटलाईन आणि आणखी दुसऱ्या मॅगझिनमध्ये काय फरक आहे, हे त्यांना समजून घ्यावं लागेल. यासाठी स्वतःच त्यांना माध्यम साक्षर व्हावं लागणार. तिसरं की ह्या सर्वसामान्य व्यक्तींना, जे स्वतंत्र काम करणारी मंडळी आहेत, त्यांना जे शक्य असेल त्या पद्धतीने सपोर्ट केला पाहिजे. मी पैशाचा सपोर्ट तर दुसराच म्हणतो, तो तर त्यांनी कधी करतील त्यावेळेस करतील. किमान ते पाहणं आणि शेअर करणं हा तर सपोर्ट केला पाहिजे. म्हणजे जे आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत किंवा जे चांगल्या पद्धतीचं जर्नलिझम करतात, त्यांना जिथं शक्य असेल तिथं तुम्ही व्हॉट्सअप, फेसबुक, जिथं ट्विटर, तिथं शेअर करणं असेल तिथं तरी किमान करायला पाहिजे. हा वाटा तरी मला वाटतं सर्वसामान्य लोकांनी उचलायला पाहिजे, जर त्यांना वाटत असेल की खऱ्या अर्थाने जर्नलिझम जगलं पाहिजे. मला वाटतं काही लोकांचे प्रश्न आणखी शिल्लक आहेत, परत कधीतरी. पण आज तुम्ही पत्रकार बनणार आहात, तर चौफेर वाचन केलं तर तुम्ही खूप चांगलं लिहू शकाल आणि खूप छान पद्धतीने बोलू शकाल. एक उत्तम पत्रकार होण्यासाठी, तो बनण्यासाठी काय काय कौशल्य असायला हवी, तुमची काय जबाबदारी आहे, या दृष्टीने मला वाटतं सरांनी आज खूप सोप्या, सुटसुटीत आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मार्गदर्शन केलं. सर, आपले खूप खूप आभार व्यक्त करते. एकूणच यांच्याबद्दल अनुभव असा आहे की भाषा, अभिव्यक्ती तिथून सुरुवात होते, पुढे टेक्नोसॅव्ही असणं आणि करंट अफेअर्स, या तिन्ही अँगलने विद्यार्थ्यांनी तयार व्हायला हवं. विद्यार्थी जेव्हा येतात तेव्हा एक असं कुठंतरी जाणवतं की स्कूलमधूनच त्यांच्यावरती भाषा संस्कार होत नाहीत. म्हणजे स्कूलपासूनच वाचन संस्कृती किंवा भाषा विकसित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. म्हणजे ही कविता तुम्हाला आठवते का? आपल्याला, आमच्या पिढीला बऱ्याच कविता पाठ असायच्या. आत्ताच्या मुलांना कविता पाठ नाही, ते लगेच विसरून जातात. म्हणजे एखादा आर्टिकल लिहिताना त्या कविता, त्या म्हणी, ते वाक्प्रचार आपण वापरतो, तर तिथे बऱ्यापैकी आनंद असतो. एखाद दुसरा विद्यार्थी असं सापडतो. तर मग इथपासून तयारी आहे, अगदी ABCD पासून तयारी असते इथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची. तर मला वाटतं सरांनी असं चित्र असतानाही, पत्रकारितेत आपण असं म्हणतो की वाताहत झाली वगैरे वगैरे, खालावला दर्जा, असं सगळं असतानाही मला एक खूप छान वाटलं की अतिशय पॉझिटिव्हली तुम्ही या गोष्टी मांडलेल्या आहेत की अजून खूप काही चांगलं आहे आणि ते तुम्ही करू शकता, त्याच्यासाठी तुम्ही कॅपेबल बना, असा एक मेसेज सरांनी दिला आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरांसाठी एकदा टाळ्या वाजूया, कारण 2 तासाचा वेळ कसा गेला हे आपल्याला समजलं नाही. आणि सर, मला असं वाटतं की हा संवाद असा पुढे सुरू ठेवूयात. आशय आहेच, आणखी बरेचसे विद्यार्थी सरांकडे मार्गदर्शन घ्यायला जातीलच असा विश्वास आहे. तुम्ही सर्वांनी खूप आज सुट्टी असं नाही वेळ दिला आणि शांतपणे ऐकलं, आणि सरांनी आम्ही दिलेल्या सगळ्या सूचना तुम्ही इम्प्लिमेंट कराल अशी आशा ठेवून आपण इथेच थांबणार आहोत. सर्वांचे आभार. आणि शेळके मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या. सुट्टीचा दिवस आहे, काय ठेवायचं की नाही, प्रोग्राम वगैरे असे प्रश्न आपल्या मनात असतात, पण तरी शेळके मॅडम नाही, हा कार्यक्रम झालाच पाहिजे. आणि मग शहरातली बरीचशी मंडळी, वैद्य सर आले, सरांचे मित्र आले, रुपेश सर आले,
रुपेश सर आणि शेळके मॅडम हे दोघंही या कॉलेजचे विद्यार्थी आहेत, हे पण लक्षात घ्या की ही मंडळी इथेच शिकलेली आहे आणि आज मोठ्या पदावर काम करते. म्हणजे तुमच्यासाठी हे आदर्श उदाहरण आहे. आणखी बरीच मंडळी इथे असेल. हे बंगाळे सर, त्यांचे रिपोर्ट खूप सुंदर असतात, म्हणजे वाचनीय असतात. ते मराठवाड्यातच काम करतात. म्हणजे आपल्याच आजूबाजूला अशी खूप मंडळी आहे की जे उत्तम काम करतात. हे आदर्श समोर ठेवून आपण पुढची वाटचाल करूयात असा मला विश्वास आहे. सर्वांचे आभार व्यक्त करून हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते.